नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक कपल्ड सर्किट या टॉपिकला सुरुवात करणार आहे. आपण प्रिव्हियसमध्ये जे पाहिलेलं आहे ते काय पाहिलं, इलेक्ट्रिकल सर्किट पाहिलं होतं. त्या सर्किटमध्ये जे कनेक्शन केलं होतं ते एका कंडक्टर थ्रू किंवा त्याला आपण काय म्हणतो कंडक्टिंग वायर थ्रू ते काय केलं होतं, आपण कनेक्शन केलं होतं. म्हणजे जे इलेमेंट होते ते इलेमेंट आपण एका वायर थ्रू काय केले होते, कनेक्ट केले होते. ठीक आहे, हा व्होल्टेज सोर्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. हे जे कनेक्शन केलं होतं आपण प्रिव्हियस पार्टमध्ये ते कसं केलं होतं, ही एक कंडक्टिंग वायर आहे आणि या कंडक्टिंग वायरनं काय केलं होतं ते कनेक्शन आपण प्रिव्हियस पार्टमध्ये केलं होतं. मॅग्नेटिक कपल्ड सर्किट याचाच अर्थ काय आहे, हे सर्किट कसं असणार आहे, मॅग्नेटिक कपल्ड असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकली कोणतंही कनेक्शन नसणार आहे. ते फिजिकली कनेक्शन नसेल मग तर याच्यामध्ये व्होल्टेज कसं इंड्यूस होईल किंवा करंट कसा फ्लो होईल, फ्लक्स लिंकेज कसे तयार होणार आहे ते आपल्याला या मॅग्नेटिक कपल्ड सर्किट या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. इलेक्ट्रिकल कपल्ड सर्किट म्हणजे त्याच्यामधून जे कंडक्टिव्हिटी होणार आहे ती कंडक्टिव्हिटी कोणाच्या थ्रू होणार आहे, कंडक्टिव्हिटी जो आपला कंडक्टर आहे किंवा जे आपली वायर आहे त्या वायरच्या थ्रू ती कंडक्टिव्हिटी होणार आहे. म्हणून आपण त्या सर्किटला काय म्हणतो, इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह कपल्ड सर्किट त्याला असं म्हणतो. पण जो मॅग्नेटिक कपल्ड सर्किट आहे या मॅग्नेटिक कपल्ड सर्किटमध्ये जो आपला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी जो आपला कारणीभूत आहे, टाइम व्हेरिंग करंट असेल किंवा टाइम व्हेरिंग करंटमध्ये जो करंटमुळे जो टाइम व्हेरिंग फ्लक्स तयार होणार आहे, त्या टाइम व्हेरिंग फ्लक्समुळे जे व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे त्या व्होल्टेजमुळं हे मॅग्नेटिक कपल्ड सर्किट कसं बिहेव करतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी हे मॅग्नेटिक कपल्ड सर्किट हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सेल्फ इंडक्टन्स ही कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. ठीक आहे, सेल्फ इंडक्टन्स, आपण सेल्फ इंडक्टन्स कशाला म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी एक इंडक्टर घेतोय. ठीक आहे, या ठिकाणी एक इंडक्टर घेतलेला आहे. हा इंडक्टर एल या लेटरनं आपण काय करतो, डिनोट करतो. या इंडक्टरचे टर्न एन टर्न आहेत. ठीक आहे, टर्न किती आहेत, एन टर्न आहेत, मी असं अज्युम करतोय. त्याचबरोबर या इंडक्टरला जो करंट दिलेला आहे तो करंट आय ऑफ टी आहे असं मी या ठिकाणी अज्युम करतोय. म्हणजे हा जो इंडक्टर आहे हा इंडक्टर कोणाच्या अक्रॉसमध्ये कनेक्ट केलेला आहे, हा जो करंट आहे या करंटने त्याला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. या इंडक्टरचा इंडक्टन्स किती आहे, एल हेनरी एवढा इंडक्टन्स आहे. त्याचबरोबर याचे जे टर्न आहेत ते टर्न किती येतो, एन आहेत. जर हा करंट असेल, हा करंट या इंडक्टर थ्रू जर फ्लो केला तर ह्या इंडक्टरमध्ये काही फ्लक्स लिंकेज तयार होणार आहेत. त्या फ्लक्स लिंकेज तयार कशा होणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, हा जो करंट आहे हा करंट कसा आहे, टाइम व्हेरिंग करंट आहे. टाइम व्हेरिंग करंट आहे, टाइम व्हेरिंग करंट आहे. याचा अर्थ कसा असणार आहे, तो विथ रिस्पेक्ट टू टाइम तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम जर हा चेंज होत असेल तर याच्यामुळे ज्या या फ्लक्स लिंकेज या इंडक्टरमध्ये तयार होणार आहेत त्या फ्लक्स लिंकेज ह्या कशा असणार आहेत, ह्या फ्लक्स लिंकेज सुद्धा कशा असणार आहेत, टाइम व्हेरिंग फ्लक्स लिंकेज असणार आहेत. म्हणजेच टाइम व्हेरिंग करंट प्रोड्युसेस time varying current produces time varying फ्लक्स. म्हणजे काय होतंय, फ्लक्स तयार होतोय. तो फ्लक्स कसा तयार होतोय, टाइम व्हेरिंग फ्लक्स तयार होतोय. म्हणजेच टाइम व्हेरिंग करंटला आपण डिनोट करू शकतो di/dt. म्हणजेच काय होतोय, हा जो करंट आहे हा करंट काय होतोय, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय. आणि ह्या विथ रिस्पेक्ट टू टाइम या करंटच्या चेंज होण्यामुळे जो या इंडक्टरच्या अक्रॉस जो फ्लक्स लिंकेज तयार होतोय तो फ्लक्स लिंकेज सुद्धा काय होतोय, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय. म्हणजेच त्याला आपण d∅dt असं लिहू शकतो. हे काय, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज आहे. कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होतोय, विथ रिस्पेक्ट टू टाइम याच्या रिस्पेक्ट मध्ये काय होतोय, चेंज होतोय. मग जर टाइम व्हेरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हेरिंग फ्लक्स, हे जे फ्लक्स आहेत या फ्लक्सलाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो. ठीक आहे, मग टाइम व्हेरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हेरिंग मॅग्नेटिक फ्लक्स. हा जो फ्लक्स लिंकेज तयार होतोय किंवा हे जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात हे मॅग्नेटिक फ्लक्स काय करते, तो अगेन टाइम व्हेरिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इंड्यूस्ड
व्होल्टेज म्हणजे स्टेटमेंट काय आहे बघा, टाइम व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इंड्युस्ड ईएमएफ. मग तो इंड्युस्ड व्होल्टेज किंवा त्याला आपण जर फॅराडे लॉ वापरला तर तो कसा होईल, इंड्युस्ड ईएमएफ होईल. त्यालाच आपण ईएमएफ असं म्हणतो, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ही त्याला असं म्हणतो. मग ह्या स्टेटमेंटनुसार आपल्याला काय लिहिता येईल बघा, शॉर्टमध्ये जर स्टेटमेंट आपल्याला लिहायचं असेल तर मी ते स्टेटमेंट कसं लिहू शकतो बघा. टाइम व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हॅरिंग फ्लक्स, म्हणजे टाइम व्हॅरिंग करंट आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस काय होणार आहे, टाइम व्हॅरिंग फ्लक्स त्याच्यामुळे प्रोड्यूस होतोय. आणि या टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे जो प्रोड्यूस होतोय तो काय होतोय हो, इंड्युस्ड व्होल्टेज. त्याला आपण व्ही ऑफ टी ने डिनोट करतोय. आणि ते व्ही ऑफ टी कोणाच्या अक्रॉस इंड्यूस होणार आहे हो, हा जो इंडक्टर आहे या इंडक्टरच्या अक्रॉस हे काय होणार आहे, व्ही ऑफ टी. म्हणजे टाइम व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हॅरिंग फ्लक्स, टाइम व्हॅरिंग फ्लक्स प्रोड्युसेस इंड्युस्ड व्होल्टेज. म्हणजे ह्या व्होल्टेज इंड्यूस होण्याला कारणीभूत कोण आहे हो, हा टाइम व्हॅरिंग करंट कारणीभूत आहे. मग इंड्युस्ड व्होल्टेज आपण कसं लिहू शकतो, व्ही ऑफ टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी आय बाय डी टी. बरोबर आहे का. हा व्होल्टेज इंड्यूस होतोय कोणामुळे होतोय, या रेट ऑफ चेंज ऑफ करंटमुळे होतोय. म्हणून याला आपण व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी आय बाय डी टी. म्हणजे काय होतंय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट मुळे हे व्होल्टेज इंड्यूस होते. यालाच आपण लिहायचं म्हटलं तर कसं, हे कोणाच्या अक्रॉस इंड्यूस होतंय हो, ह्या एल च्या अक्रॉस इंड्यूस होतंय. म्हणून याला आपण असंही लिहू शकतो, व्ही ऑफ टी इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. याला आपण असं लिहू शकतो. हे कशामुळे होतंय हो, टाइम व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हॅरिंग फ्लक्स अँड टाइम व्हॅरिंग फ्लक्स प्रोड्युसेस इंड्युस्ड व्होल्टेज. मग त्याला आपण व्ही ऑफ टी इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी असं लिहू शकतो. त्याचबरोबर हा जो इंडक्टर आहे याचे टर्न किती आहे, तो एन टर्न आहेत. त्याचबरोबर यातून फ्लो होणारा करंट किती आहे हो, फ्लो होणारा करंट आय ऑफ टी आहे. हा आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय. हा चेंज झाल्यामुळे फ्लक्स सुद्धा काय होते, तो चेंज होते. मग अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे फॅराडेज लॉ काय सांगतो, फॅराडेज लॉ काय सांगतो, इंड्युस्ड व्होल्टेज किंवा फॅराडेज लॉ नुसार इंड्युस्ड व्होल्टेजची डेफिनेशन काय येते हो, व्ही ऑफ टी इज इक्वल टू, हा काय सांगतो, फ्लक्स लिंकेज किती होतात आहे त्यामध्ये ते आपल्याला सांगतो. मग फ्लक्स लिंकेज आपण कसं डिनोट करतो, व्ही ऑफ टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. म्हणजे जे इंड्युस्ड व्होल्टेज आहे ते रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेजच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे जर डायरेक्टली साइन काढलं तर आपल्याला व्ही ऑफ टी कसा भेटणार आहे हो, व्ही ऑफ टी इज इक्वल टू एन डी फाय बाय डी टी. हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आपल्याला फॅराडेज लॉ नुसार जे इक्वेशन भेटतंय ते इक्वेशन कसं आहे, n into d phi by dt, where d phi by dt is nothing but rate of change of flux linkage, किंवा त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स असंही लिहू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्ही ऑफ टी आहे, तो व्ही ऑफ टी काय आहे हो, व्ही ऑफ टी इज इक्वल टू एल इंटू डी आय बाय डी टी. हा डी आय बाय डी टी आहे, म्हणजे त्याचा काय आहे हो, रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे. म्हणजे व्ही ऑफ टी ला आपण दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या डेफिनेशनने डिफाईन केलेला आहे. या ठिकाणी जो व्ही ऑफ टी आलेला आहे हा व्ही ऑफ टी कशामुळे आलेला आहे, या टाइम व्हॅरिंग करंटमुळे आलेला आहे. टाइम व्हॅरिंगमुळे करंटमुळे आलेला व्ही ऑफ टी इंड्युस्ड व्होल्टेज आहे. आणि ते कसं आहे, एल इज इक्वल टू डी आय बाय डी टी. यालाच आपण असं लिहू शकतो. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ नुसार इंड्युस्ड व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. म्हणजे जो रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज आहे त्याला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे V of t is directly proportional to n into d phi by dt. म्हणजे याचे जे टर्न आहेत आणि याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या रेट ऑफ चेंजला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग जर हे दोन इक्वेशन आपण इक्वेट केले, म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 जर आपण इक्वेट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी फॅराडेज लॉ नुसार मी जो मॅग्नेट्यूड घेतलेले आहे ती फक्त मॅग्नेट्यूड घेतलेली आहे. जर मला या ठिकाणी डायरेक्शन घ्यायचे असेल किंवा मी डायरेक्शनच्या भाषेमध्ये बोलायचं असेल, फॅराडेज लॉ आपल्याला ऑलवेज काय देतो, मॅग्नेट्यूड देतो. जर डायरेक्शन बोलायचं असेल तर डायरेक्शन साठी आपण v ऑफ t इज इक्वल टू मायनस n d phi बाय dt घेतो. हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ येते. ठीक आहे. लेन्झ लॉ आपल्याला काय देतो, डायरेक्शन देतो. मग हे जे इंड्युस्ड व्होल्टेज आहे हे इंड्युस्ड व्होल्टेजची डायरेक्शन अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ येते. मग तो लेन्झ लॉ काय सांगतो, हे जे इंड्युस्ड व्होल्टेज आहे हे इंड्युस्ड व्होल्टेज काय करते, त्याच्या कॉजला अपोज करतोय. मग इंड्युस्ड व्होल्टेजला कॉज
कॉज कोण करतंय म्हणजे इंड्यूस्ड व्होल्टेज तयार करण्यासाठी मदत कोण करतंय हो? हा d∅dt याच्यामुळे काय होतंय इंड्यूस व्होल्टेज होतंय. मग हा लेन्झ लॉ नुसार हा काय करतोय हो? ह्या d∅dt च्या चेंजला तो अपोज करतोय. म्हणजे हा जर d∅dt वाढत असेल तर हा लेन्झ लॉ काय करतोय? याला काय करतोय? अपोज करतोय. म्हणजे त्याला तो मिनिमाइज करतोय. तसंच सिमिलर वे मध्ये या ठिकाणी सुद्धा v ऑफ t इज इक्वल टू L di/dt इंड्यूस्ड व्होल्टेजची आपण काय घेतली? मॅग्निट्यूड घेतली. आपल्याला या ठिकाणी जर डायरेक्शन पाहिजे असते तर आपण डायरेक्शनसाठी अगेन आपण लेन्झ लॉ कडे गेलो असतो आणि लेन्झ साहेबांनी आपल्याला लगेच या ठिकाणी मायनस साइन दिलं असतं आणि हे मायनस साइन कुणामुळे आलं असतं? लेन्झला मुळे आलं असतं. या ठिकाणी पण हे मायनस साइन रिप्रेझेंट काय करतंय? इंड्यूस्ड व्होल्टेज आहे. हे इंड्यूस्ड व्होल्टेज कसं आहे? अपोज करतंय. कुणाला अपोज करतंय? रेट ऑफ चेंज ऑफ करंटला ते काय करते? अपोज करतोय. म्हणजे ठीक आहे, हा झाला फक्त फॅराडेज लॉ. मग फॅराडेज लॉ काय आहे? v ऑफ t इज इक्वल टू n d∅dt हा झाला फॅराडेज लॉ. फक्त जर या ठिकाणी मायनस साइन दिलं तर हा मायनस साइन काय आहे हो? लेन्झ लॉ प्लस फॅराडेज लॉचं हे कॉम्बिनेशन आहे. मग जनरली आपण जो ट्रान्सफॉर्मर मध्ये जो इंड्यूस्ड ईएमएफ बघतो तो इंड्यूस्ड ईएमएफ कसा लिहितो? E इज इक्वल टू मायनस n d∅dt म्हणजे हा जो इंड्यूस्ड ईएमएफ आहे हा इंड्यूस्ड ईएमएफ काय देतोय? लेन्झ लॉ नुसार डायरेक्शन देतोय आणि फॅराडेज लॉ नुसार काय देतोय? मॅग्निट्यूड देतोय. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ हे कॉम्बिनेशन आहे. कुणाचं कॉम्बिनेशन आहे? लेन्झचं आणि फॅराडेचं कॉम्बिनेशन आहे. त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये इंड्यूस्ड ईएमएफ असं म्हणतो. मग या ठिकाणी हे दोन इक्वेशन जर मी कंबाईन केले किंवा जर दोन इक्वेशन इक्वेट केले, कारण दोन्हीही काय आहे तो? दोन्हीही इंड्यूस्ड व्होल्टेज आहेत. मग ते इंड्यूस्ड व्होल्टेज जर मी इक्वेट केले म्हणजेच v ऑफ t ह्या केस मधला v ऑफ t या केस मधला किती आहे हो? मायनस ऑफ L मी डायरेक्शन ही घेतोय मायनस ऑफ L di/dt. ठीक आहे. v ऑफ t दुसऱ्या केस मधला किती आहे हो? मायनस ऑफ n d∅dt. ठीक आहे. हे जर दोन इक्वेशन मी इक्वेट केले तर मला काय भेटतंय बघा? v ऑफ t इज इक्वल टू v ऑफ t केलं तर मायनस L di/dt इज इक्वल टू मायनस n d∅dt हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. हा मायनस साइन आणि हे मायनस साइन दोघे एकमेकाला कॅन्सल झाले. di/dt एका पर्टिक्युलरला आपण पर्टिक्युलर इन्स्टंटला व्हॅल्यू घेतली या di ची. याला आपण डिनोट करूया L इंटू याची करंटची व्हॅल्यू घेतो I इज इक्वल टू n इंटू d∅. पर्टिक्युलर इन्स्टंटला व्हॅल्यू घेतोय त्या फ्लक्सची व्हॅल्यू मी घेतोय फाय म्हणजेच Li इंटू n फाय. ही जी टर्म आहे या टर्मलाच आपण या ठिकाणी काय म्हणतो? फ्लक्स लिंकेज. मग फ्लक्स लिंकेज काय म्हणतो याला? फ्लक्स लिंकेज डिनोट कशाने करतो? साय या लेटरने त्याला आपण डिनोट करतो. मग साय इज इक्वल टू फ्लक्स लिंकेज. फ्लक्स लिंकेज काय आहे? प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स इनटू मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सचा आणि नंबर ऑफ टर्न्सचा जर प्रोडक्ट घेतला तर आपल्याला काय भेटणार आहे हो? फ्लक्स लिंकेज भेटणार आहे. मग हा जो इंडक्टर आहे आपल्याला इंडक्टर काढायचा असेल तर आपण L ला लिहू शकतो अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. L इज इक्वल टू n phi divided by I which is equal to L is equal to psi divided by I. त्यालाच आपण फ्लक्स लिंकेज डिवाइडेड बाय करंट असं म्हणतो. आणि ह्याचं युनिट काय असतं? जनरली आपण याला रिप्रेझेंट करतो हेनरी मध्ये. यालाच आपण हेनरी मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे हे फ्लक्स लिंकेज डिवाइडेड बाय करंट. त्याचबरोबर ह्याचं युनिट जर आणखी सोप्या भाषेमध्ये लिहायचं म्हटलं नंबर ऑफ टर्न्स युनिट काय असतं? याला आपण टर्न याने डिनोट करतो. फ्लक्स लिंकेजचं युनिट काय असतं? वेबर. फ्लक्स युनिट काय असतं? वेबर. वेबर टर्न पर एम्पियर म्हणजेच याचं युनिट काय हो? हेनरी. म्हणजे L इज इक्वल टू n phi डिवाइडेड बाय I. यालाच आपण काय म्हणतो? इंडक्टन्स असं म्हणतो. मग हा इंडक्टन्स कोणामुळे प्रोड्यूस झालाय हो? हा इंडक्टन्स प्रोड्यूस झालाय या टाइम व्हॅरिंग करंट मुळे. हा टाइम व्हॅरिंग करंट कुणामधून फ्लो होतोय? या इंडक्टर मधून फ्लो होतोय. इंडक्टर मधून फ्लो होताना हा काय करतो? या इंडक्टर भोवतीच फक्त मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक पाथ तयार करतोय. म्हणजे हा स्वतः भोवतीच मॅग्नेटिक पाथ तयार करतोय. हा जर स्वतः भोवतीच मॅग्नेटिक पाथ तयार करत असेल तर जो इंड्यूस्ड ईएमएफ होणार आहे किंवा जो इंड्यूस्ड इंडक्टरचा जो इंडक्टर आहे त्या इंडक्टरला आपण काय म्हणणार आहे हो? सेल्फ इंडक्टन्स. ठीक
ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो जनरली सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. कारण या इंडक्टर मधून जो करंट फ्लो होणार आहे तो करंट काय करतो, फक्त याच्याच अक्रॉस मध्ये काय करतो, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो. म्हणून जो सेल्फ इंडक्टर आहे त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. मग याला जर डिनोट करायचं असेल, जर हा प्रायमरी साईडला असेल तर त्याला आपण लिहितो L1 इज इक्वल टू N1 ∅1 डिवाइडेड बाय I1. हा झाला प्रायमरी कॉइलचा, म्हणजे एक कॉइल असेल त्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स काय असेल, L1 इज इक्वल टू N1 ∅1 डिवाइडेड बाय I1. सिमिलरली एखादी दुसरी कॉइल असेल तर त्या दुसऱ्या कॉइलचा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो सेल्फ इंडक्टन्स कसा असू शकतो, L2 इज इक्वल टू N2 ∅2 डिवाइडेड बाय I2. या ठिकाणी N2 काय आहे, त्या दुसऱ्या कॉइलचे टर्न्स आहे, ∅2 काय आहे, त्या दुसऱ्या कॉइलचा फ्लक्स आहे, आणि I2 काय आहे, त्या दुसऱ्या कॉइल मधून फ्लो होणारा करंट आहे. म्हणजे सेल्फ इंडक्टन्स आपण डिनोट कशाने करतो, L या लेटरने डिनोट करतो. त्याची मॅग्निट्यूड कशी येते, फ्लक्स लिंकेज डिवाइडेड बाय करंट केला की आपल्याला सेल्फ इंडक्टन्स मिळतो. हे झालं सेल्फ इंडक्टन्सच्या बाबतीत मध्ये. आपल्याला जर म्युच्युअल इंडक्टन्स पाहायचं असेल, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, आपण सेल्फ इंडक्टन्स बद्दल बोललो, करंट त्याच कॉइल मध्ये फ्लो होतो आणि त्या कॉइल मध्ये फ्लो झाल्यामुळे जी फ्लक्स लिंकेज तयार होते ती त्या कॉइलच्या अक्रॉस तयार होते. म्हणून तो जो इंड्यूस्ड ईएमएफ आहे त्याला सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ असंही म्हणतो. आणि जर मग मॅग्नेटिक जर दुसरा जो आहे तो म्युच्युअली इंड्यूस्ड ईएमएफ किंवा त्यालाच आपण म्युच्युअली इंडक्टन्स आहे, त्या म्युच्युअल इंडक्टन्सचा वापर आपण कुठं करतो, जो आपला ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर हे सर्किट कसं आहे, मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट आहे. ठीक आहे, मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट. याचाच अर्थ काय हो, त्याच्या प्रायमरीला एक वाइंडिंग आहे, ती वाइंडिंग आहे याचाच अर्थ ती काय हो, एक कॉइल म्हणून बिहेव करते. त्याच्या सेकंडरीला एक वाइंडिंग आहे, ती वाइंडिंग आहे याचाच अर्थ काय हो, ती सेकंडरी कॉइल आहे असं बिहेव करते. मग त्यांच्या दोघांमध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये, फिजिकली ते कनेक्ट नाहीत. त्यांच्यामध्ये जो इंड्यूस्ड ईएमएफ होतो तो इंड्यूस्ड ईएमएफ कशामुळे तयार होतो, जो टाइम व्हॅरिंग करंट आहे, तो टाइम व्हॅरिंग करंट जेव्हा आपण त्याला देतो तो टाइम व्हॅरिंग करंट काय करतो, टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो. ते टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रायमरी मध्ये इंड्यूस होतात. प्रायमरी मध्ये इंड्यूस होता होता काय करतात, ते सेकंडरीला पण फिरून येतात, म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये पण फिरतात. मग प्रायमरी पासून तो सेकंडरी गेला म्हणजे तो काय झाला हो, म्युच्युअल झाला. करंट कुठला आहे, प्रायमरीचा आहे. फ्लक्स कुठले, प्रायमरीचा आहे. पण प्रायमरीच्या फ्लक्समुळे जो इंड्यूस्ड ईएमएफ होतो सेकंडरीला त्याला काय म्हणतो आपण, इंड्यूस्ड ईएमएफ. आणि तो इंड्यूस्ड ईएमएफ कसा असतो, म्युच्युअली इंड्यूस्ड ईएमएफ. मग या ठिकाणी आपण हेडिंग द्या म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे, आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग म्युच्युअल इंडक्टन्स बाबत बोलायचं असेल तर आपल्याला दोन कॉइल घेणं गरजेचं आहे. जसं आपण सेल्फ इंडक्टन्स बाबत बोलत होतो त्यावेळेस आपण एकच कॉइल घेतली होती, त्या कॉइलचे टर्न N होते. ठीक आहे, त्याचा इंडक्टर आपण L घेतला होता. ठीक आहे, मी म्युच्युअल इंडक्टन्स बद्दल बोलतोय. मला दोन कॉइल काय करावे लागतील, एका शेजारी एक कॉइल मला पुट करावे लागतील. मी दोन कॉइल घेतोय. ठीक आहे, ही एक कॉइल घेतली, या ठिकाणी दुसरी एक कॉइल घेतोय. या दोन कॉइल काय केलं, मग एका शेजारी या पद्धतीने ठेवल्यात. ठीक आहे, याला मी करंट देतोय. ठीक आहे, हा I टाइम व्हॅरिंग करंट आहे, यातून हा करंट काय होतोय, फ्लो होतोय. ठीक आहे, याचे टर्न घेतोय, टर्न याचे N1 घेतोय. जी दुसरी कॉइल आहे त्या दुसऱ्या कॉइलचे मी टर्न घेतोय N2, म्हणजे प्रायमरीचे टर्न N1, सेकंडरीचे टर्न N2. ठीक आहे, हे झाले दोन टर्न. जर मी हा करंट दिला, हा करंट काय करतोय, टाइम व्हॅरिंग करंट आहे. हा टाइम व्हॅरिंग करंट काय करतोय, याच्या टाइम व्हॅरिंग करंटमुळे हा जो इंडक्टर आहे याला मी L1 म्हणतो, किंवा ही जी कॉइल आहे याचा इंडक्टन्स काय आहे, L1. ह्या कॉइलचा इंडक्टन्स काय आहे, L2. हा करंट काय करतो, टाइम व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स हा काय करणार आहे, क्रिएट करणार आहे ह्या कॉइलच्या अक्रॉस मध्ये. हे मॅग्नेटिक फ्लक्स काय करणार आहेत, या कॉइलच्या अक्रॉस तर फिरणारच आहेत, पण या कॉइलच्या अक्रॉस फिरता फिरता हे जे फ्लक्स आहेत ते काय करतात, याच्या शेजारी जी कॉइल पुट केलेली आहे किंवा जी शेजारी कॉइल ठेवलेली आहे त्या शेजारच्या कॉइल मध्ये सुद्धा फिरतात. मग हा जो फिरलेला फ्लक्स आहे स्वतःभोवती फिरता फिरता तो काय करतोय, दुसऱ्या भोवती फिरतोय. यालाच आपण काय म्हणतो, हा जो फ्लक्स आहे या फ्लक्सला आपण म्युच्युअल फ्लक्स असं म्हणतो. म्हणजेच ह्या कॉइलचा जो टोटल फ्लक्स आहे हा सेल्फ भोवती फिरणारा आपण त्याला ∅11 असं डिनोट करूया. जो दुसऱ्या कॉइल भोवती फिरतोय म्हणजे प्रायमरी पहिल्या स्वतःभोवती फिरतोय पण तो दुसऱ्या भोवती पण फिरून येतोय त्याला आपण ∅12 असं म्हणूया. मग टोटल फ्लक्स या कॉइलचा काय झाला, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ कॉइल इज इक्वल टू ∅11 प्लस ∅12 म्हणजे स्वतःभोवतीचा फ्लक्स, त्याला आपण सेल्फ फ्लक्स असं म्हणूया. आणि जो दुसऱ्या भोवती जो क्रिएट करतोय फ्लक्स त्याला आपण काय म्हणूया, म्युच्युअल फ्लक्स म्हणूया.
ठीक आहे, हा झाला आपला टोटल फ्लक्स. मग प्रायमरीला करंट दिलाय, प्रायमरी मध्ये जो फ्लक्स तयार होतोय तो फ्लक्स काय होतोय, सेकंडरी मध्ये पण व्होल्टेज इंड्यूस करतोय. हे जे इंड्यूस होणारं सेल्फ व्होल्टेज आहे त्याला आपण V2 म्हणूया. मग हे जे प्रायमरीच्या करंटमुळे जे सेकंडरी मध्ये व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे त्या इंड्यूस्ड व्होल्टेजला आपण काय म्हणतो, म्युच्युअली इंड्यूस्ड व्होल्टेज असं म्हणतो. मग त्या V2 ची मॅग्निट्यूड कशी असेल हो, V2 इज इक्वल टू मायनस ऑफ M di1/dt. म्हणजे करंट कुठला आहे, करंट प्रायमरीचा आहे, व्होल्टेज कुठे इंड्यूस होतंय, व्होल्टेज सेकंडरी मध्ये होतंय. मग हा म्युच्युअल इंडक्टन्स आहे M ला आपण काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स आहे असं म्हणतो. म्युच्युअल इंडक्टन्स कुणामुळे येतो, हा जो फ्लक्स आहे म्युच्युअल फ्लक्स, ह्या म्युच्युअल फ्लक्सच्या कारणामुळे हा जो इंडक्टन्स येतो त्या इंडक्टन्सला आपण म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. मग तो म्युच्युअल इंडक्टन्स आपण कॅल्क्युलेशन कसं करतो, म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल टू N2 ∅12 डिवायडेड बाय I1. म्हणजे जे सेकंडरी टर्न आहेत N2, जो फ्लक्स आहे म्युच्युअल ∅12 आणि जो करंट आहे I1, हा करंट फ्लो होणारा काय हो प्रायमरी मधून I1 आहे. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स कसा तयार होतोय बघा, फ्लक्स लिंकेज सेकंडरी मध्ये N2 चे टर्न घेतले, म्युच्युअल फ्लक्स घेतला डिवायडेड बाय प्रायमरीचा करंट केला, जो म्युच्युअल इंडक्टन्स आला त्याला आपण M ने डिनोट करतो. ठीक आहे, जो आपण दुसऱ्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल M इज इक्वल टू, हा जो ह्या ठिकाणी जर सप्लाय दिला आपण तर काय होणार आहे, N1 ∅21 डिवायडेड बाय I2. म्हणजे काय करतोय, करंट इन वन कॉइल प्रोड्युसेस इंड्यूस्ड व्होल्टेज इन अनदर कॉइल. यालाच आपण काय म्हणतो, म्युच्युअल इंड्यूस्ड EMF असं म्हणतो. आणि म्युच्युअल इंड्यूस्ड EMF मध्ये जो इंडक्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. आणि त्या म्युच्युअल इंडक्टन्सचे मॅग्निट्यूड कसे येते बघा, M इंटू या ठिकाणी जो इंड्यूस्ड EMF होणार आहे M, जर आपण हा करंट I2 आहे असं कन्सिडर केलं, म्हणजे हा जर I2 करंट दिला तर ह्या I2 करंटमुळे या कॉइल मध्ये पण काहीतरी फ्लक्स लिंकेज तयार होणार आहे. या कॉइलच्या फ्लक्स लिंकेज या कॉइल भोवती फिरता फिरता या कॉइल भोवती पण फिरणार आहेत. मग या कॉइल भोवती दुसऱ्या कॉइल भोवती फिरणाऱ्या फ्लक्सला आपण काय म्हणतो, म्युच्युअल फ्लक्स म्हणतो. आणि तेच म्युच्युअल फ्लक्स ∅21 या लेटरने डिनोट केलेले आहेत. N1 हा टर्न कोणाचा आहे, ह्या प्रायमरीचा टर्न आहे N1 डिवायडेड बाय करंट कोणता आहे, करंट हा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, म्युच्युअल फ्लक्स असं म्हणतो. मग आपण सेल्फ इंडक्टन्स पाहिला, सेल्फ इंडक्टन्स कसा लिहू शकतो, L1 इज इक्वल टू N1 ∅1 डिवायडेड बाय I1. त्यालाच आपण L इज इक्वल टू साय डिवायडेड बाय I, आणि याचं युनिट काय असतं, हेनरी मध्ये याला आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याचबरोबर जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स पण आपण कशामध्ये रिप्रेझेंट करू शकतो, हेनरी मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, हे झालं सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्सच्या बाबतीमध्ये. आपल्याला याच्यानंतर पाहायचं आहे काय, कोइफिशियंट ऑफ कपलिंग. म्हणजे कपलिंगचा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण डिनोट करतो K न. तो कपलिंग कोइफिशियंट म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता आपण कोएफिशियंट ऑफ कपलिंग पाहूया. तो डिनोट कशाने करतात, तो K लेटरनं तो डिनोट करतात. याची डेफिनेशन आपण पहिल्यांदा पाहूया. डेफिनेशन काय असेल हो, कोएफिशियंट ऑफ कपलिंग K, यालाच आपण K असं म्हणतो, K या लेटरने डिनोट करतो. K रिप्रेझेंट फ्लक्स लिंकेज कॅपॅबिलिटी ऑफ कॉइल. म्हणजे एखादी कॉइल असेल, त्या कॉइल शेजारी एक दुसरी कॉइल ठेवली असेल तर त्या दुसऱ्या कॉइल मध्ये जो फ्लक्स लिंकेज होणार आहे त्या फ्लक्स लिंकेजची कॅपॅबिलिटी हा काय करतो, K हा रिप्रेझेंट करतो. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं लिहू शकतो, फ्रॅक्शन. यालाच आपण दुसरी डेफिनेशन असं लिहू शकतो, फ्रॅक्शन ऑफ टोटल फ्लक्स लिंक्स टू द अदर कॉइल. म्हणजे जी कॉइल शेजारी ठेवलेली आहे त्या कॉइल शेजारील कॉइल मध्ये हा जो इंड्यूस्ड EMF आहे पहिल्या कॉइलचा, तो किती अमाऊंटचं फ्लक्स लिंकेज करणार आहे तो रिप्रेझेंट करतो. तो रिप्रेझेंट कोण करतो, हा कोएफिशियंट ऑफ कपलिंग. म्हणजेच याला जर आपण डिफाइन करायचं म्हटलं तर असं डिफाइन करू शकतो, K इज इक्वल टू ∅12 डिवायडेड बाय ∅. म्हणजेच हा काय हो, ही काय आहे, म्युच्युअल फ्लक्स आहे. म्युच्युअल फ्लक्स म्हणजे काय हो, हा फ्लक्स. सपोज ही माझ्याकडे एक कॉइल आहे, ठीक आहे, ही माझ्याकडे एक दुसरी कॉइल आहे. ठीक आहे, या कॉइलचे टर्न N1 आहेत, या कॉइलचे टर्न N2 आहेत, या कॉइलचा इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स L1 आहे, हिचा सेल्फ इंडक्टन्स L2 आहे. ठीक आहे, इथून फ्लो होणारा करंट I1 आहे, इथून फ्लो होणारा करंट काय आहे हो, I2 आहे. मग हा जो फ्लक्स आहे, हा जो करंट आहे, या करंटमुळे काय होणार आहे हो, याच्यामध्ये फ्लक्स तयार होणार आहे. हा फ्लक्स सेल्फ फ्लक्स यालाच आपण काय म्हणतो, ∅11 असं म्हणतो. हा फ्लक्स स्वतःभोवती फिरता फिरता जी शेजारची कॉइल आहे त्या कॉइल भोवती पण फिरतो.
त्यालाच आपण म्युच्युअल फ्लक्स असं म्हणतो. मग हा जो टोटल फ्लक्स असेल तो टोटल फ्लक्स आपण कॅल्क्युलेशन करतो. phi1 इज इक्वल टू सेल्फ फ्लक्स phi11 प्लस म्युच्युअल फ्लक्स phi12. ठीक आहे, हा टोटल फ्लक्स आहे. मग टोटल फ्लक्सची फ्लक्स लिंकेज कॅपेबिलिटी म्हणजेच त्याला आपण के ने रिप्रेझेंट करतो. के इज इक्वल टू phi12 डिवाइडेड बाय phi1. म्हणजे टोटल फ्लक्स पैकी किती फ्लक्स हा दुसऱ्या कॉइलला लिंक झाला किंवा म्युच्युअल झाला त्याला आपण काय म्हणतो, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. त्यालाच आपण असं म्हणू शकतो म्युच्युअल फ्लक्स डिवाइडेड बाय टोटल फ्लक्स. त्याला आपण असंही म्हणू शकतो. त्याचबरोबर केला आपण असंही लिहू शकतो phi21 डिवाइडेड बाय phi2. म्हणजे हा phi2 काय आहे हो, हा जो दुसरी कॉइल आहे ह्या दुसऱ्या कॉइलचा सेल्फ फ्लक्स समजा phi22 असेल आणि म्युच्युअल फ्लक्स phi21 असेल तर याला आपण टोटल फ्लक्स लिहू शकतो phi2 इज इक्वल टू phi22. म्हणजे हा कॉइल दुसऱ्या कॉइलचा सेल्फ फ्लक्स phi22 प्लस म्युच्युअल फ्लक्स phi21 म्हणजे phi21 डिवाइडेड बाय phi2 केलं तर आपल्याला अगेन काय मिळणार आहे हो, कोएफिशियंट ऑफ कपलिंग मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही झाली कोएफिशियंट ऑफ कपलिंगची डेफिनेशन. कोएफिशियंट ऑफ कपलिंग रिप्रेझेंट फ्लक्स लिंकेज कॅपेबिलिटी ऑफ कॉइल. म्हणजे ह्या कॉइलची तो काय करतो, फ्लक्स लिंकेज कॅपेबिलिटीला तो रिप्रेझेंट करू शकतो. आणखी याला आपण जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर डिटेलमध्ये कसं पाहू शकतो बघा. माझ्याकडे दोन कॉइल आहेत. ठीक आहे, एक कॉइल L1 आहे, तिचे टर्न N1 असतील. दुसरी कॉइल आहे, तिचा इंडक्टन्स काय, सेल्फ इंडक्टन्स L2 आहे, तिचे टर्न N2 असतील. ठीक आहे, मी कॉइल घेतली, ही एक दुसरी कॉइल घेतली. ठीक आहे, ह्या कॉइलचे टर्न N2 आहेत, ह्या कॉइलचे टर्न N1 आहेत. हिला L1 आहे सेल्फ इंडक्टन्स, हिचा सेल्फ इंडक्टन्स L2 आहे. करंट फ्लो होतोय I1, करंट फ्लो होतोय I2. हा करंट काय करतोय, याच्यामध्ये सेल्फ म्युच्युअल फ्लक्स किंवा ह्याला सेल्फ फ्लक्स क्रिएट करतोय. आणि हे सेल्फ फ्लक्स ह्यालाच मॅग्नेटिक फ्लक्स हे काय करतात हो, स्वतःभोवती फिरता फिरता काय करतात, ह्या दुसऱ्या कॉइल भोवती पण फिरून येतात. त्याला आपण काय म्हणतोय हो, म्युच्युअल फ्लक्स असं म्हणतो. आणि ह्या म्युच्युअल फ्लक्समुळे जो तयार होणारा इंडक्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. तो डिनोट करतो M या लेटरने. म्हणजेच दोन कॉइल असतील तर दोन कॉइल मध्ये जो इंडक्टन्स तयार होणार आहे तो इंडक्टन्स कसा असणार आहे हो, त्याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणणार आहे. पण या कॉइलचा जो स्वतःचा इंडक्टन्स आहे त्या इंडक्टन्सला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. डिनोट कशाने करतो, L1 ने. सिमिलरली कॉइल दुसरी आहे, ह्या दुसऱ्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स काय असणार आहे हो, L2 असणार आहे. या दोन कॉइलच्या मध्ये जो म्युच्युअल असणार आहे त्या म्युच्युअलला आपण काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. ह्या दोन कॉइल आहेत त्या मॅग्नेटिकली कपल्ड असणार आहेत. म्हणजे ह्या रिप्रेझेंट काय करतो, फ्रॅक्शन ऑफ टोटल फ्लक्स लिंकिंग टू द अदर कॉइल. म्हणजेच के रिप्रेझेंट काय करतोय, phi12 डिवाइडेड बाय phi1. म्हणजे जो म्युच्युअल फ्लक्स आहे, किती अमाऊंटचा फ्लक्स दुसऱ्या कॉइलला लिंक होतोय तो हा के रिप्रेझेंट करतोय. मग केला जर आपण आणखी डिफाइन करायचं म्हटलं तर काय करतोय, हा लिंकिंगचं रिप्रेझेंट करतोय. phi1चं आणि phi2 मध्ये किती लिंकिंग आहे तो रिप्रेझेंट करू शकतोय. म्हणजे यांच्या दोघांमध्ये काहीतरी कपलिंग कोएफिशियंट असणार आहे. कपलिंग कोएफिशियंट काय असणार आहे, कारण हा फ्लक्स स्वतःभोवती तर फिरतोयच पण स्वतःभोवती फिरता फिरता दुसऱ्या कॉइल मध्ये पण व्होल्टेज इंड्यूस करतोय. म्हणजे यांच्या दोघांमध्ये कपलिंग कोएफिशियंट असणार आहे. तो कपलिंग कोएफिशियंट आपण के या लेटरने डिनोट करतो. आणि के म्हणजेच के ला आपण डिफाइन केलं, के इज इक्वल टू phi12 डिवाइडेड बाय phi1 किंवा त्यालाच आपण k इज इक्वल टू phi21 डिवाइडेड बाय phi2 असंही लिहू शकतो. त्याचबरोबर कपलिंग कोएफिशियंट k इज इक्वल टू आपण लिहू शकतो m डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ L1 L2. ठीक आहे, L1 L2 काय हो, या ठिकाणी सेल्फ इंडक्टन्स आहेत. m हा काय आहे हो, म्युच्युअल इंडक्टन्स आहे. आणि k हा काय आहे हो, k हा काय आहे, k हा कपलिंग कोएफिशियंट आहे. म्हणजे k कपलिंग कोएफिशियंट अगेन रिप्रेझेंट म्युच्युअल फ्लक्स. म्युच्युअल फ्लक्स यांच्या दोघांमध्ये किती आहेत, डिवाइडेड बाय काय हो, टोटल फ्लक्स लिंकेज L1 आणि L2 टोटल फ्लक्स लिंकेज किती आहेत हे डिनोट करतोय. मग कपलिंग कोएफिशियंटची आणखी एक डेफिनेशन किंवा त्याचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो की एक्झाम साठी विचारला जाऊ शकतो तो फॉर्म्युला काय आहे बघा. कपलिंग कोएफिशियंट k इज इक्वल टू k is equal to m divided by under root of L1 into L2 where L1 and L2 are self inductance. हे काय आहे तो दोघे सेल्फ
इंडक्टन्स आहेत, सेल्फ इंडक्टन्स आहेत म्हणजे काय येतो, ह्या सेपरेट कॉईल असणार आहेत. कॉईल 1 चा सेल्फ इंडक्टन्स L1 आहे, कॉईल L2 चा, कॉईल जी दुसरी आहे त्या दुसऱ्या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स काय हो, L2 आहे. हा जो M आहे, हा M काय करतोय, म्युच्युअल इंडक्टन्स रिप्रेझेंट करतोय. याला काय म्हणतो आपण, म्युच्युअल इंडक्टन्स. मग म्युच्युअल इंडक्टन्स रिप्रेझेंट काय करतोय, किती अमाऊंटचं फ्लक्स लिंकेज कॉईल 1 पासून कॉईल 2 ला गेलेलं आहे तो हे रिप्रेझेंट करू शकतोय. हा कपलिंग कोएफिशियंट K आहे. ठीक आहे, मग यालाच आपण K इज इक्वल टू M डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ L1 इंटू L2, त्यालाच आपण आणखी रिप्रेझेंट करू शकतो. M इज इक्वल टू K इंटू अंडर रूट ऑफ L1 L2. हाही फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला या ठिकाणी सेल्फ इंडक्टन्स L1 L2 दिले जातील, त्याचबरोबर म्युच्युअल इंडक्टन्स दिला जाऊ शकेल. आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल K म्हणजे कपलिंग कोएफिशियंट किती असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं सांगितलं असेल, ते K कपलिंग कोएफिशियंट आपण या फॉर्म्युलाने काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचबरोबर जर मला K ची रेंज माहिती करायची असेल तर K ची रेंज कशी आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा K ची रेंज किती असू शकते तेही या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे बघा. हा फॉर्म्युला आपण लक्षात असं ठेवू शकतो. मी लिहिलं होतं M इज इक्वल टू K इंटू अंडर रूट ऑफ L1 L2. ठीक आहे, हा M काय रिप्रेझेंट करतो, हा M आहे म्युच्युअल इंडक्टन्स, K कोएफिशियंट ऑफ कपलिंग आणि L1 L2 काय आहे तो सेल्फ इंडक्टन्स आहेत. मग याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्या वन डे आणि T20 मधला जो ओपनर आहे रोहित शर्मा बरोबर जो येतो KL राहुल, मग त्या KL राहुलचं नाव काय हो, लोकेश राहुल असं त्याचं नाव आहे. K इंटू L ही जर टर्म आपण लक्षात ठेवली, KL राहुल हा फक्त जर KL राहुल लक्षात ठेवलं तर आपल्याला काय मिळणार आहे हो, म्युच्युअल इंडक्टन्स असं मिळणार आहे. मग ही टर्म आपल्याला आहे अशी मिळणार आहे. याच्यामध्ये जर कन्फ्युजन होत असेल म्हणजे डिवायडेड बाय कोण आहे आणि न्यूमरेटर मध्ये कोण आहे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी फक्त KL राहुल हे नाव फक्त आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, यामध्ये जर कपलिंग कोएफिशियंट K ची मला रेंज माहिती करायची असेल तर ती रेंज किती असू शकते हो, कपलिंग कोएफिशियंट ची रेंज आहे, रेंज किती आहे हो, 0 पासून तो किती आहे 1 पर्यंत याची रेंज आहे. ठीक आहे, 0 पासून त्याची 1 पर्यंत रेंज असू शकते. आयडियल केस मध्ये, आयडियल केस बद्दल जर बोलायचं असेल, आयडियली हा जो K आहे ह्या K ची रेंज आहे 0 लेस दॅन इक्वल टू K लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे आयडियली हा 0 बी असू शकतो, आयडियली हा 1 पण असू शकतो. आयडियली जर 0 असेल तर ह्या दोन कॉईल मध्ये, ज्या दोन कॉईल आहेत या दोन कॉईल मध्ये काय असणार आहे हो, कोणत्याही प्रकारचा कपलिंग कोएफिशियंट नसणार आहे. म्हणजे त्या दोन कॉईल काय असणार आहे तो मॅग्नेटिकली कपल्ड नसणार आहेत. म्हणजेच त्या काय असणार आहे तो एकमेकापासून आयसोलेटेड असणार आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नसणार आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मॅग्नेटिक फ्लक्स नसणार आहे. मॅग्नेटिक फ्लक्स काय नसणार आहे, सपोज मी K इज इक्वल टू 0 घेतो, आयडियल केस घेतो, आयडियल केस मध्ये K ची व्हॅल्यू 0 घेतली, या ठिकाणी K इज इक्वल टू 0 ठेवलं तर माझा म्युच्युअल फ्लक्स आहे, म्युच्युअल इंडक्टन्स आहे, तो म्युच्युअल इंडक्टन्स काय येणार आहे हो, 0 येणार आहे. म्हणजे जर K कपलिंग कोएफिशियंट जर 0 असेल तर माझा म्युच्युअल इंडक्टन्स 0 आहे, म्युच्युअल इंडक्टन्स 0 आहे. याचाच अर्थ काय आहे, त्या दोन कॉईल मध्ये मॅग्नेटिकली कोणताही कनेक्शन नाहीये, त्या दोन कॉईल काय आहेत, आयसोलेटेड आहेत. त्याचबरोबर जर मी कपलिंग कोएफिशियंट आयडियल केस मध्ये K इज इक्वल टू 1 घेतला, म्हणजे मॅक्झिमम कपलिंग कोएफिशियंट घेतला, मी या ठिकाणी K ची व्हॅल्यू 1 ठेवली तर मला जो M मिळणार आहे तो M कसा मिळणार आहे हो, L1 इंटू L2 मिळणार आहे. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स लिंकेज म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स मॅक्झिमम मिळणार आहे. याचाच अर्थ काय हो, फ्लक्स लिंकेज कशी मिळणार आहे मला, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स लिंकेज मला या ठिकाणी मिळणार आहे. मग ती K ची व्हॅल्यू आपण पाहिली, आयडियली 0 पण असू शकते, आयडियली 1 पण असू शकते. नॉर्मली K ची रेंज कशी असते, 0 लेस दॅन K लेस दॅन 1 किंवा आयडियल केस मध्ये 0 लेस दॅन इक्वल टू 1 लेस दॅन K और लेस दॅन इक्वल टू 1. ह्या दोन केसेस आपण पाहिल्या. जर माझा K यामध्ये इम्पॉर्टंट केसेस काय आहेत बघा, K ची रेंज पण आपल्याला विचारली जाऊ शकते. आयडियली K ची रेंज 0 पासून 1 पर्यंत असते, मग ती 0 पण असू शकते आयडियली आणि 1 पण असू शकते. रेंज ऑफ K याच्यावरती क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो. आयडियली त्याची रेंज काय हो, आयडियली 0 लेस दॅन K लेस दॅन 1. म्हणजे या ठिकाणी 0 आहे, K आहे. जर माझा K हा लेस दॅन और इक्वल टू 0.5 असेल, म्हणजे K जर 0.5 पेक्षा कमी असेल तर ह्या दोन कॉईल आहेत, या दोन कॉईल कशा कपल्ड आहेत असं म्हणणार आहे आपण, लूजली कपल्ड कॉईल आहेत असं म्हणणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे ते कनेक्शन कसं असणार आहे हो, लूज असणार आहे. ठीक आहे, जर कोएफिशियंट ऑफ कपलिंग ग्रेटर दॅन और इक्वल टू 0.5 असेल, म्हणजे 0.5 पेक्षा जर कोएफिशियंट ऑफ कपलिंग
ज्यादा असेल तर या कॉईल कशा म्हणणार आहे मी, टाइटली कपल्ड कॉईल आहेत असं म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणजे लूजली कपल्ड कॉईल कधी म्हणणार आहे, जर K 0.5 पेक्षा कमी असेल, जर K 0.5 पेक्षा ज्यादा असेल तर त्या दोन कॉईल मध्ये कनेक्शन कसं आहे हो, टाइटली कपल्ड कॉईल आहेत असं म्हणणार आहे. मग याची रेंज 0 पासून 1 पर्यंत आहे. हा एक इम्पॉर्टंट टर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आयडियल केस मध्ये K इज इक्वल टू 0 पण असू शकतो, K इज इक्वल टू 1 पण असू शकतो. आपण आयडियल केस बद्दल बोलतोय. ठीक आहे, K लेस दॅन 0.5 पण असू शकतो. त्यावेळेस आपण कॉईल कशी म्हणतो, लूजली कपल्ड. K ग्रेटर दॅन 0.5 म्हणतो, त्यावेळेस आपली कॉईल कशी असते हो, टाइटली कपल्ड कॉईल असते. एवढ्या टर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. जर K हा 0 असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स 0 आहे. जर म्युच्युअल इंडक्टन्स 0 आहे तर त्या दोन कॉईल मध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये. त्या दोन कॉईल एकमेकापासून कसे आहेत, आयसोलेटेड आहेत कॉईल असं आपण म्हणणार आहे. जर K हा 1 असेल आयडियल केस मध्ये तर त्या दोन कॉईल मध्ये जे कनेक्शन आहे ते व्हेरी टाइटली कपल्ड आहे, कारण कपलिंग कोएफिशियंट 1 आहे. याचाच अर्थ जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे ते म्युच्युअल इंडक्टन्स त्या दोन कॉईल मध्ये काय हो, मॅक्झिमम आहे. हे झालं कोएफिशियंट ऑफ कपलिंगच्या बाबतीत. आता आपण मॅग्नेटिक कपल्ड सर्किट यामधील डॉट कन्व्हेन्शन काय असतं ते पाहणार आहे. ठीक आहे, डॉट कन्व्हेन्शनची गरज काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा जो डॉट दिलेला आहे हा डॉट का नेसेसरी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे की जर दोन कॉईल मी एका शेजारी एक ठेवल्या असतील तर ह्या कॉईल मध्ये काहीतरी अमाऊंटचा म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे. मग तो म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्सला अपोज करतोय की सपोर्ट करतोय हे पाहणं गरजेचं आहे. आणि ते पाहण्यासाठी हा जो डॉट दिलेला आहे हा डॉट काय हो, इम्पॉर्टंट आहे. मग या जी पहिली डायग्राम आहे किंवा जी पहिली फिगर आहे या पहिल्या फिगर मध्ये जो डॉट आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कॉईलच्या पहिल्या कॉईलच्या अप्पर साइडला हा डॉट दिलेला आहे, दुसऱ्या कॉईलच्या पण अप्पर साइडला हा डॉट दिलेला आहे. ह्या डॉट मध्ये जो करंट एंटर करतोय I1 ऑफ टी काय करतोय, या डॉट मध्ये एंटर करतोय. सिमिलरली जो दुसरी कॉईल आहे त्या दुसऱ्या कॉईल मधून फ्लो होणारा करंट I2 ऑफ टी तो पण काय करतोय, ह्या डॉट मध्ये काय करतोय, एंटर करतोय. जर दोन्हीही करंट या डॉट मध्ये एंटर करत असतील म्हणजे L1 चा करंट I1 ऑफ टी जर L1 या कॉईल मध्ये डॉट मध्ये एंटर करत असेल, सिमिलरली I2 ऑफ टी या डॉट मध्ये जर एंटर करत असेल L2 कॉईलच्या, तर आपण या कॉईलच्या अक्रॉसचं इंड्यूस्ड व्होल्टेज कसं लिहू शकतो, म्हणजेच आपण V1 ऑफ टी म्हणजे हे जे व्होल्टेज आहे या कॉईलचं प्रायमरी कॉईलचं ते असं लिहू शकतो, V1 ऑफ टी इज इक्वल टू अकॉर्डिंग टू द इंड्यूस्ड व्होल्टेज L1 इंटू याच्यातील करंट काय हो, I1 ऑफ टी. पण हा I1 ऑफ टी कसा आहे हो, रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे. म्हणजे त्याला आपण dI1 बाय dt त्याला आपण असं लिहू शकतो. ह्या दोन कॉईल मध्ये हा जो रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे हा रेट ऑफ चेंज ऑफ करंट काय करणार आहे हो, या कॉईल मध्ये काय करणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स तयार करणार आहे. आणि या रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स मुळे काय होणार आहे हो, या दुसऱ्या कॉईल मध्ये एक काय होणार आहे, व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे. मग ते व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे कशामुळे होणार आहे, या रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स मुळे होणार आहे. मग ते आपण रिप्रेझेंट करू कसं करतो, जे दुसऱ्या कॉईल मध्ये पहिल्या करंट मुळे जे इंड्यूस्ड व्होल्टेज होणार आहे ते आपण डिनोट करतो V2 या लेटरने. त्याचबरोबर या दोन कॉईल मधून जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो आपण रिप्रेझेंट करतो M या लेटरने. म्हणजेच या ठिकाणी हा जर करंट एंटर होत असेल या डॉटला तर हा जो M आहे हा M कसा कन्सिडर केला जातो, पॉझिटिव्ह M आहे असं कन्सिडर केला जातो. कारण प्रायमरी मध्ये पण या डॉटला करंट काय करतोय, एंटर करतोय. सेकंडरी कॉईल मध्ये पण हा करंट या डॉटला एंटर करतोय. म्हणजे हा जो M आहे म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स कसा येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो कोणामुळे येणार आहे, ह्या I2 ऑफ टी मुळे. म्हणजे आपण लिहू शकतो dI2 बाय dt. या ठिकाणी हे जे V1 ऑफ टी चं मी इक्वेशन लिहिलंय हे V1 ऑफ टी चं इक्वेशन बघा कसं आहे, L1 प्लस dI1 ऑफ dt प्लस M इंटू dI2 बाय dt. म्हणजे हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, या सेल्फ इंडक्टन्स मध्ये ऍड होतोय, सेल्फ इंडक्टन्स मध्ये ऍड होतोय. याचाच अर्थ काय करतोय, म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट्स सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करतो, सेल्फ इंडक्टन्सला काय करतोय, सपोर्ट करतोय. याचा अर्थ असा होता. त्याचबरोबर या दुसऱ्या कॉईल मध्ये V2 म्हणजे हे जे V2 आहे किंवा जे व्होल्टेज आहे ते लिहायचं म्हटलं तर कसं लिहू शकतो, V2 इज इक्वल टू L2 या कॉईल मधला जो इंडक्टर आहे L2 इंटू करंट dI2 बाय dt प्लस
काय प्लस घेतलं, कारण दोन्ही करंट एंटर कुठे करतात तो डॉट टर्मिनलला, प्लस m इंटू di1 बाय dt. अगेन हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय हो, या सेल्फ इंडक्टन्सला तो काय करतोय हो, सपोर्ट करतोय. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स मध्ये ऍड होतोय आणि जी व्होल्टेजची मॅग्निट्यूड आहे ती व्होल्टेजची मॅग्निट्यूड काय होते हो, इंड्युस्ड व्होल्टेजची मॅग्निट्यूड काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे जेव्हा जेव्हा करंट I1 ऑफ टी आणि I2 ऑफ टी एका डॉटेड टर्मिनल मध्ये एंटर करणार आहे तेव्हा तेव्हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे हो, सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करणार आहे. जर आपण दुसरी डायग्राम पाहिली तर त्या दुसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, हा जो I1 ऑफ टी आहे हा I1 ऑफ टी कुठे एंटर करतोय हो, या पहिल्या कॉइलच्या डॉट टर्मिनलला एंटर करतोय. सिमिलरली हा I2 ऑफ टी आहे म्हणजे जो I2 करंट आहे, टाइम व्हेरिंग करंट आहे, तो काय करतोय हो, या डॉट टर्मिनल पासून तो लीव करतोय. म्हणजे पहिल्या कॉइल मध्ये करंट डॉटला एंटर करतोय, दुसऱ्या कॉइल मध्ये करंट काय करतोय, डॉट मधून लीव करतोय. म्हणजेच हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे हो, याला अपोज करणार आहे. का अपोज करणार आहे, कारण करंट पहिल्या कॉइल मध्ये डॉटला एंटर करतोय आणि दुसऱ्या कॉइल मध्ये तो करंट एंटर करण्याऐवजी तो काय करतोय, डॉट पासून लीव करतोय. मग याच्या बाबतीत जर आपण व्होल्टेजचं इक्वेशन लिहायला गेलो तर ते व्होल्टेज इक्वेशन कसं येणार आहे, V1 ऑफ टी इज इक्वल टू L1 इंटू di1 बाय dt मायनस m di2 बाय dt. हे मायनस साइन काय आलं, कारण हा जो करंट आहे हा करंट काय करतोय, दुसऱ्या कॉइलच्या डॉट मधून हा लीव करतोय. म्हणजेच हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, याला अपोज करतोय. म्हणजे ह्या सेल्फ इंडक्टन्सची जर व्हॅल्यू मॅक्झिमम असेल, ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूला काय करतोय, तो कमी करण्याचं काम करतोय. म्हणजेच त्याला तो अपोज करतोय, त्याची व्हॅल्यू काय करतोय, रिड्यूस करतोय. याचा अर्थ आपण दुसऱ्या भाषेमध्ये लिहायला गेलो V2 ऑफ टी इज इक्वल टू L2 इंटू di2 बाय dt मायनस ऑफ m di1 बाय dt. म्हणजेच हा m आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स आहे, अपोज करतोय. म्हणजे m अपोजेस टू L म्हणजे सेल्फ इंडक्टन्सला तो काय करतोय, L काय करतोय, अपोज करतोय. सिमिलरली आपण तिसऱ्या डायग्राम मध्ये गेलो तर तिसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, हा जो प्रायमरी करंट आहे किंवा हा पहिल्या कॉइल मधला करंट आहे हा करंट काय करतोय, या प्रायमरी कॉइलच्या किंवा पहिल्या कॉइलच्या डॉट मधून लीव करतोय. ठीक आहे, या डॉट मधून हा काय करतोय, करंट लीव करतोय. सिमिलरली जर दुसरी कॉइल बघितली तर त्या दुसऱ्या कॉइल मध्ये जो फ्लो होणारा करंट आहे I2 ऑफ टी तो पण काय करतो, या डॉट टर्मिनल मधून तो लीव करतोय. म्हणजे दोन्ही कॉइल मध्ये जो करंट आहे तो करंट काय करतोय, डॉट मधून लीव करतोय. जर दोन्ही कॉइल मध्ये करंट डॉट मधून लीव करत असेल तर जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स अगेन काय करणार आहे, सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करणार आहे. म्हणजे एखाद्या कॉइल मध्ये करंट एंटर केला एका डॉट टर्मिनलला, दुसऱ्या कॉइल मध्ये पण तो करंट जर डॉट टर्मिनलला एंटर करत असेल तर त्याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट करतोय, सेल्फ इंडक्टन्सला असं म्हणतो. पण जर एका कॉइल मध्ये करंट डॉट टर्मिनलला एंटर करतोय आणि दुसऱ्या कॉइल मध्ये करंट जर डॉट टर्मिनल पासून लीव करत असेल तर त्या ठिकाणी तो जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, अपोज करणार आहे सेल्फ इंडक्टन्सला. ठीक आहे, मग या ठिकाणी ही जी तिसरी फिगर आहे या तिसऱ्या फिगर मध्ये जर आपण व्होल्टेजचं इक्वेशन लिहायला गेलो तर व्होल्टेजचं इक्वेशन कसं लिहू शकतो बघा, V1 ऑफ टी इज इक्वल टू L1 इंटू di1 बाय dt प्लस m इंटू di2 बाय dt असं इक्वेशन लिहू शकतो. त्याचबरोबर V2 ऑफ टी इज इक्वल टू L2 इंटू di2 बाय dt प्लस m इंटू di1 डिवायडेड बाय dt असं इक्वेशन लिहू शकतो. या ठिकाणी जो m आहे तो m कसा आलेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ काय करतोय, हा सेल्फ इंडक्टन्सला काय करतोय, सपोर्ट करतोय. म्हणजेच हे तिसरी फिगर आहे, त्या तिसऱ्या फिगर मध्ये काय करतोय, m सपोर्ट्स L म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट्स सेल्फ इंडक्टन्सला तो काय करतोय, सपोर्ट करतोय. करंट काय करतोय, दोन्ही कॉइल मध्ये डॉट पासून एंटर करतोय. सिमिलरली पहिल्या डायग्राम मध्ये करंट काय करतोय, दोन्ही कॉइल मध्ये डॉट मध्ये काय करतोय, एंटर करतोय. म्हणजे तो सपोर्ट करतोय. दुसऱ्या फिगर मध्ये काय होतंय, करंट एकामध्ये एंटर करतोय डॉटला आणि दुसऱ्यामध्ये लीव करतोय, मग तो काय करतोय, अपोज करतोय. सिमिलरली आपण जर फोर्थ फिगर पाहिली तर फोर्थ फिगर मध्ये आपण इक्वेशन कसं लिहू शकतो बघा, मी इथे इक्वेशन या ठिकाणी लिहितोय.
चौथ्या फिगरमध्ये आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, आपण जर करंट पाहिला तर करंट काय करतोय, पहिल्या कॉइलमध्ये करंट काय करतोय, डॉट पासून लिव्ह करतोय. हा करंट जो आहे तो असा येणार आहे आणि या डॉट पासून काय करणार आहे, लिव्ह करणार आहे. सिमिलरली जर दुसरी कॉइल पाहिली तर त्या दुसऱ्या कॉइलमध्ये हा जो I2 करंट आहे, हा I2 करंट काय करतोय, डॉटला काय करतोय, एंटर करतोय. म्हणजे एकामध्ये डॉट पासून लिव्ह करतोय आणि दुसऱ्यामध्ये डॉटला एंटर करतोय. याचाच अर्थ याच्यामध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, सेल्फ इंडक्टन्सला अपोज करणार आहे. मग मी या ठिकाणी व्होल्टेजचं इक्वेशन लिहितोय, V1 ऑफ t इज इक्वल टू L1 इंटू di1 बाय dt प्लस मायनस m इंटू di2 डिवायडेड बाय dt. हे काय झालं, V1 ऑफ t चं इक्वेशन झालं. सिमिलरली V2 ऑफ t इज इक्वल टू L2 इंटू di2 बाय dt मायनस ऑफ m इंटू di1 डिवायडेड बाय dt. ह्या m चं साइन मायनस आलेलं आहे. मायनस साइन का आलेलं आहे, कारण करंट एकामध्ये डॉट पासून लिव्ह करतोय, दुसऱ्यामध्ये डॉट मध्ये एंटर करतोय. जर असं होत असेल तर हा जो म्युच्युअल इंडक्टन्स या दोन कॉइल मध्ये तयार होणार आहे, हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, हा जो सेल्फ इंडक्टन्स आहे या कॉइलचा, या सेल्फ इंडक्टन्सला तो काय करणार आहे, अपोज करणार आहे. मग आपण चौथ्या फिगर साठी लिहू शकतो. चौथ्या फिगर साठी आपण लिहितो म्युच्युअल इंडक्टन्स अपोजेस सेल्फ इंडक्टन्स. ठीक आहे, ही बेसिक आयडिया आपण म्युच्युअल इंडक्टन्स कधी सपोर्ट करणार आहे सेल्फ इंडक्टन्सला ते आपण या बेसिक आयडिया या चार फिगर मधून पाहिली. या ठिकाणी आपण जो करंट घेतला होता तो करंट कसा घेतला होता, या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून तो करंट काय केला होता, एंटर केला होता. जर हा करंटच आपण या निगेटिव्ह टर्मिनल पासून एंटर केला तर आपले म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स मध्ये काय रिलेशन येऊ शकतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. आपण ज्या पहिल्या चार फिगर घेतल्या होत्या त्या चार फिगर मध्ये जो करंट होता तो करंट आपण काय केला होता, या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून एंटर केला होता आणि निगेटिव्ह टर्मिनल पासून तो करंट काय करत होता, लिव्ह करत होता. याच्या नंतरच्या चार फिगर घेतलेल्या आहेत. या चार फिगर मध्ये काय आहे, जो करंट आहे त्या करंटची डायरेक्शन मी काय केली, पूर्णपणे चेंज केलेली आहे. म्हणजे करंट आहे तो निगेटिव्ह टर्मिनल पासून एंटर करतोय आणि पॉझिटिव्ह पासून लिव्ह करतोय. सिमिलरली दुसऱ्या कॉइल मधला पण जो करंट आहे तो निगेटिव्ह पासून एंटर करतोय आणि पॉझिटिव्ह पासून तो सर्किट मधून काय करतोय, लिव्ह करतोय. मग या ठिकाणी हा जो I1 ऑफ t आहे तो लिव्ह कोणापासून करतोय, या कॉइल 1 च्या डॉट टर्मिनल पासून लिव्ह करतोय. सिमिलरली I2 ऑफ t जो आहे तो पण काय करतोय, ही जी कॉइल नंबर 2 आहे या कॉइल नंबर 2 च्या डॉट पासून एंटर लिव्ह करतोय. म्हणजेच याचाच अर्थ काय आहे, दोन्ही कॉइल मध्ये करंट हा डॉट पासून लिव्ह करतोय. म्हणजे ती कॉइल जो त्या कॉइलचा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे त्या म्युच्युअल इंडक्टन्सने त्या सेल्फ इंडक्टन्सला काय केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे. मग याचं जर इक्वेशन लिहायचं म्हटलं तर इक्वेशन कसं असू शकतो, V1 ऑफ t इज इक्वल टू करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलेली आहे. करंट तर जर या डायरेक्शन मध्ये प्लस I फ्लो होत असेल, जेव्हा आपण त्याची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये घेणार आहे त्यावेळेस तो -I एवढ्या अमाऊंटने तो काय करणार आहे, फ्लो होणार आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी आपण करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलेलं आहे. त्यामुळे जो करंट फ्लो होणार आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये मायनस अमाऊंटने करंट फ्लो होणार आहे. म्हणून या ठिकाणी जो व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे V1 ऑफ t इज इक्वल टू -L1 di1 बाय dt. हे साइन मायनस का आलेलं आहे, आपण करंटची डायरेक्शन काय केले, रिव्हर्स केलेले आहे. ठीक आहे, जर करंटची डायरेक्शन रिव्हर्स असेल तर जो म्युच्युअल इंडक्टन्स होणार आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स सुद्धा काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. म्हणजेच त्याचा साइन सुद्धा काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. m इंटू di2 डिवायडेड बाय d2 एवढ्या अमाऊंटचा हा म्युच्युअल इंडक्टन्स या ठिकाणी येणार आहे. सिमिलरली या V2 ऑफ t बद्दल बोलायला गेलो, V2 ऑफ t काय येणार आहे, मायनस ऑफ L2 इंटू di2 डिवायडेड बाय dt मायनस ऑफ m इंटू di1 डिवायडेड बाय dt. ठीक आहे, हे मायनस साइन आलं, हे मायनस साइन m ला आलं. त्याचबरोबर इंडक्टन्सला सुद्धा काय आहे, हे मायनस साइन आहे. याचाच अर्थ दोन्हींची साइन काय आहे, तो सेम आहेत. हे मायनस हे मायनस, त्याचबरोबर हे मायनस हे मायनस. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स काय करतो, सेल्फ इंडक्टन्सला या ठिकाणी काय करतोय, सपोर्ट करतोय, तो अपोज करत नाहीये. या ठिकाणी जर या म्युच्युअल इंडक्टन्सचं साइन प्लस असतं आणि सेल्फ इंडक्टन्सचं साइन जर मायनस असतं तर या ठिकाणी या म्युच्युअल इंडक्टन्सने याला काय केलं असतं, अपोज केलं असतं. पण या ठिकाणी दोघांचीही साइन सेम आहेत. याचाच अर्थ काय आहे, म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट्स सेल्फ इंडक्टन्स.
सिमिलरली आपण जर फिगर नंबर 6 पाहिली तर या फिगर नंबर 6 मध्ये आपल्याला पाहायला काय भेटते बघा. हा करंट काय करतोय, I1 ऑफ टी करंट काय करतोय, लिव्ह करतोय या डॉट टर्मिनल पासून, आणि I2 ऑफ टी काय करतोय, एंटर करतोय. कुठे एंटर करतोय, या डॉट टर्मिनलला काय करतोय, तो एंटर करतोय. ठीक आहे, करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलेली आहे. मी इक्वेशन लिहितोय V1 ऑफ टी इज इक्वल टू मायनस ऑफ L1 इंटू DI1 डिवायडेड बाय dt. आणि या ठिकाणी जे म्युच्युअल इंडक्टन्सचं साइन येणार आहे ते म्युच्युअल इंडक्टन्स साइन काय येणार आहे, या ठिकाणी कसं येणार आहे, या ठिकाणी डॉट मधून लिव्ह करतोय, या ठिकाणी डॉट मध्ये एंटर करतोय. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स पहिल्या केस मध्ये हा जो मायनस आला होता तो या ठिकाणी काय येणार आहे, प्लस येणार आहे. प्लस काय येणार आहे, कारण म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, अपोज करणार आहे. तो अपोज करण्याचं कारण काय आहे, कारण हा जो करंट आहे तो एका कॉइल मध्ये डॉट मधून लिव्ह करतोय आणि दुसऱ्या कॉइल मध्ये डॉट मध्ये एंटर करतोय. म्हणून म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, त्याला अपोज करणार आहे. मग ते म्युच्युअल इंडक्टन्स मी लिहू शकतो प्लस ऑफ M इंटू DI2 डिवायडेड बाय dt. Similarly, V2 of t is equal to L2 into DI2 divided by dt plus of M into DI1 divided by dt. या ठिकाणी सेल्फ इंडक्टन्सचं साइन आहे मायनस आहे आणि या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्सचं साइन काय आहे, प्लस आहे. याचाच अर्थ काय आहे, हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, सेल्फ इंडक्टन्सला काय करतोय, अपोज करण्याचं काम करतोय. ठीक आहे, अपोज करण्याचं काम करतोय कारण डॉट टर्मिनल काय येतो, वेगवेगळे आहेत. त्यातून फ्लो होणारा करंट काय होतोय, वेगवेगळा आहे. एकामध्ये डॉट मधून लिव्ह करतोय तर दुसऱ्यामध्ये डॉट मध्ये एंटर करतोय. सिमिलरली आपण 7 नंबरची फिगर पाहिली तर त्या 7 नंबरच्या फिगर मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. 7 नंबरच्या फिगर मध्ये I1 ऑफ टी काय करतोय, डॉटला एंटर करतोय आणि I2 ऑफ टी काय करतोय, डॉट पासून I2 ऑफ टी पण काय करतोय, डॉटला अगेन एंटर करतोय. म्हणजे या ठिकाणी 5 नंबरची फिगर आणि 7 नंबरच्या फिगर मध्ये जर आपण पाहिलं तर डिफरन्स काय आहे, यामध्ये करंट हा डॉट मधून लिव्ह करत होता, यामध्ये करंट काय करतोय, डॉट मध्ये एंटर करतोय. अगेन करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलेली आहे. करंटची डायरेक्शन रिव्हर्स केल्यामुळे ह्या I ऑफ टी चं साइन काय येणार आहे, मायनस येणार आहे. सिमिलरली जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो पण मायनस साइन येणार आहे कारण त्यातून फ्लो होणारा करंट काय असणार आहे, मायनस असणार आहे. मी फिगर नंबर 7 साठी बोलतोय V1 ऑफ t is equal to minus of L1 DI1 divided by dt minus of M into DI2 divided by dt. Similarly, V2 of t is equal to minus L2 DI2 divided by dt minus of M DI1 divided by dt. या ठिकाणी जो म्युच्युअल इंडक्टन्स येणार आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय येणार आहे हो, या दोन कॉइल मध्ये करंट डॉट मध्ये एंटर करतोय. त्याचाच अर्थ काय होतोय, हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, याला सपोर्ट करतोय. म्हणजे यामध्ये म्युच्युअल इंडक्टन्स काय असणार आहे, म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट्स सेल्फ इंडक्टन्स. ठीक आहे, म्हणजे M सपोर्ट करणार आहे, कुणाला सपोर्ट करणार आहे, L ला सपोर्ट करणार आहे. सिमिलरली फिगर नंबर 8 मध्ये पाहायला गेलो तर फिगर नंबर 6 आणि फिगर नंबर 8 मध्ये काय डिफरन्स आहे, या ठिकाणी जो I1 ऑफ टी होता तो I1 ऑफ टी काय करत होता, या डॉट पासून लिव्ह करत होता. यामध्ये I1 ऑफ टी दिलेला आहे, तो I1 ऑफ टी काय करतोय, या डॉट मध्ये एंटर करतोय आणि I2 ऑफ टी काय करतोय, डॉट मधून लिव्ह करतोय. याचाच अर्थ एक करंट डॉट मध्ये एंटर करतोय, दुसरा करंट डॉट पासून लिव्ह करतोय. जर असं असेल तर यामध्ये जो तयार होणारा म्युच्युअल इंडक्टन्स आहे M, तो काय करणार आहे, या सेल्फ इंडक्टन्सला अपोज करणार आहे. मी इक्वेशन लिहितोय V1 ऑफ t इज इक्वल टू L1 DI1 डिवायडेड बाय dt प्लस या ठिकाणी मायनस साइन येणार आहे. मायनस साइन काय आहे, कारण करंटची डायरेक्शन रिव्हर्स आहे. मायनस L1 इंटू DI1 प्लस DI1 बाय dt प्लस M इंटू DI2 डिवायडेड बाय dt. सिमिलरली V2 ऑफ t इज इक्वल टू मायनस L2 DI2 डिवायडेड बाय dt प्लस ऑफ M इंटू DI1 डिवायडेड बाय dt. या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्सचा साइन प्लस आलेला आहे, सेल्फ इंडक्टन्सचा साइन मायनस आलेला आहे. या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर इक्विव्हॅलंट व्होल्टेज किंवा जो इक्विव्हॅलंट इम्पिडन्स आहे किंवा इक्विव्हॅलंट जो आपला इंडक्टन्स आहे तो काय येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजेच हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, M अपोजेस M काय करतोय, अपोज करतोय. कोणाला करतोय, हे सेल्फ इंडक्टन्सला अपोज करतोय. हे काय झाले, आपण बेसिक डायग्राम पाहिल्या डॉट टर्मिनलच्या. जर डॉट टर्मिनल मध्ये करंट एंटर करत असेल दोन्ही कॉइल मध्ये तर जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे सेल्फ इंडक्टन्सला. जर एका कॉइल मध्ये डॉट मध्ये करंट एंटर करत असेल आणि दुसऱ्या कॉइल मध्ये जर करंट हा डॉट मधून लिव्ह करत असेल तर जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, त्या सेल्फ इंडक्टन्सला अपोज करणार आहे. या ठिकाणी आपण हे डॉट कन्व्हेन्शन बाबत पाहिलं. यानंतर
यानंतर आपण जर दोन इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांचा इक्विव्हॅलंट इंडक्टन्स कसा कॅल्क्युलेट करणार आहे. त्याचबरोबर जर दोन इंडक्टन्स आपण पॅरललमध्ये कनेक्ट केले तर त्यांचा इक्विव्हॅलंट इंडक्टन्स आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे ते आपण यानंतर पाहूया. ठीक आहे. आता आपण सिरीज आणि पॅरलल कनेक्शन ऑफ कपल्ड कॉइल पाहूया. हेडिंग द्या सिरीज अँड पॅरलल कनेक्शन ऑफ काय असणार आहे हो, कपल्ड कॉइल. ठीक आहे. म्हणजे जर कपल्ड कॉइल असतील, दोन कॉइल असतील, त्या जर सिरीजमध्ये कनेक्ट केल्या तर त्याचा इंडक्टन्स काय असणार आहे. जर त्या कॉइल पॅरललमध्ये कनेक्ट केल्या तर त्यांचा म्युच्युअल इंडक्टन्स किंवा सेल्फ इंडक्टन्स काय असणार आहे किंवा इक्विव्हॅलंट इंडक्टन्स काय असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा आपण सिरीज कनेक्शन पाहूया. सिरीज कनेक्शन आहे कुणाचं आहे, कपल्ड कॉइलचं आहे. कपल्ड कॉइल आहे याचाच अर्थ काय आहे हो, सिरीज कनेक्शन. पहिल्यांदा आपण घेऊया सिरीज कनेक्शन आहे असं आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया. मग या सिरीज कनेक्शनमध्ये आपल्याला कॉइल कशा कनेक्ट करता येतील ते पाहूया. सिरीज कनेक्शन ऑफ कॉइलमध्ये आपण काय करणार आहे, दोन कॉइल कनेक्ट करणार आहे. कशा कनेक्ट करणार आहे हो, इन सिरीज कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन कॉइल काय झाले हो, सिरीजमध्ये कनेक्ट केल्या. सपोज या कॉइलचा इंडक्टर L1 आहे, या कॉइलचा इंडक्टर काय हो L2 आहे. ह्या जर कॉइल दोन कॉइल सिरीजमध्ये कनेक्ट केल्या, या दोन कॉइल एकमेका शेजारी असल्या तर याच्यामध्ये काय होणार आहे हो, एक म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे. तो म्युच्युअल इंडक्टन्स कसा असणार आहे हो, M या लेटरने आपण डिनोट करणार आहे. म्हणजे या कॉइलमध्ये जर आपण करंट फ्लो केला, I1 हा करंट किंवा I हा जर करंट आपण फ्लो केला तर हा कॉइलमध्ये काय होणार आहे हो, एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे. आणि तो मॅग्नेटिक फ्लक्स काय करणार आहे हो, या कॉइलला लिंक होता काय करणार आहे हो, दुसऱ्या कॉइलला पण लिंक होणार आहे. आणि तो लिंक होऊन काय करणार आहे, दुसऱ्या मध्ये एक इंड्यूस्ड व्होल्टेज तयार करणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल इंडक्टन्स असेल. याचा कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स L1 आहे, याचा म्युच्युअल इंडक्टन्स L2 आहे. ठीक आहे. ह्या कॉइल झाल्या दोन कॉइल इन सिरीज मध्ये. पण याच्यामध्ये जर करंट हा असेल तर आपल्याला आपण या प्रिव्हियस पार्ट मध्ये पाहिलेलं जे डॉट कन्व्हेन्शन आहे त्या डॉट कन्व्हेन्शनचा आपल्याला वापर करावा लागेल. ह्या दोन कॉइल आहेत पण ह्या दोन कॉइल सिरीज मध्ये कनेक्ट आहेत. पण त्या सिरीज मध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे की अपोज करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करतोय की अपोज करतोय ते पाहणं गरजेचं आहे. मग ते पाहण्यासाठी आपण काय केलं होतं, डॉट कन्व्हेन्शन मेथड पाहिली होती. त्या डॉट कन्व्हेन्शन मध्ये आपण असं पाहिलं होते की जेव्हा जेव्हा करंट हा या डॉटला काय करणार आहे हो, इंटर करणार आहे. या डॉटला जेव्हा जेव्हा करंट एंटर करणार आहे, दुसरा पण करंट दुसऱ्या कॉइलच्या डॉटला जेव्हा इंटर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे करंट काय करतोय, दोन्ही कॉइलच्या डॉटला इंटर करतोय. याचाच अर्थ या दोन कॉइल मध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, या सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करतोय. याचाच अर्थ म्युच्युअल इंडक्टन्स ऍड होतोय. कोणामध्ये ऍड होतोय, सेल्फ इंडक्टन्स मध्ये. मग याचं कनेक्शन कसं असू शकतो, सिरीज कनेक्शन आहे. याचाच अर्थ या कॉइल मध्ये डॉट कन्व्हेन्शन असू शकतं. मग ते डॉट कन्व्हेन्शन कसं असू शकतं, मी सिरीज कनेक्शन घेतोय. ठीक आहे. यामध्ये मी दोन फिगर या ठिकाणी ड्रॉ करतोय. सिरीज कनेक्शन मध्ये पहिली फिगर ड्रॉ करतोय. ठीक आहे. या फिगरला मी नाव देतोय फिगर ए आणि त्याचबरोबर दुसरी फिगर मी ड्रॉ करतोय. दुसऱ्या फिगरला मी नाव देतोय फिगर बी. ठीक आहे. ही फिगर ए झाली, ही फिगर बी झाली. L1 झाला, L2 झाला, L1 झाला, L2 झाला. ठीक आहे. याच्यामध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो M झाला. ठीक आहे. हा म्युच्युअल इंडक्टन्स या ठिकाणी M झाला. ठीक आहे. मी डॉट कन्व्हेन्शनला बोलतोय. ठीक आहे. यामधून करंट फ्लो होणारा I झाला. सिमिलरली यामधून करंट फ्लो होणारा I झाला. सिरीज कनेक्शन आहे. याचा अर्थ काय हो, सिरीज मध्ये करंट काय होणार आहे, सेम अमाऊंट ऑफ करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. ठीक आहे. मग या कॉइलचं मी डॉट कन्व्हेन्शन आधारे मी जर पहिल्या कॉइलला जर या ठिकाणी डॉट दिला आणि दुसऱ्या पण कॉइलला या ठिकाणी डॉट दिला तर हा काय करणार आहे हो, करंट हा काय करतोय, दोन्ही कॉइल मध्ये या कॉइल मध्ये पण काय करतोय, डॉट टर्मिनलला एंटर करतोय. सिमिलरली या कॉइल मध्ये पण काय करतोय, डॉट टर्मिनल मध्ये एंटर करतोय. याचाच अर्थ हा जो M आहे हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करतोय, सपोर्ट करतोय सेल्फ इंडक्टन्सला L1 ला, जे की आपण डॉट कन्व्हेन्शन मध्ये पाहिलेलं आहे. सिमिलरली मी हा जो डॉट या ठिकाणी
दिला, हा डॉट या ठिकाणी दिला आणि दुसरा जो डॉट आहे तो जर या ठिकाणी दिला तर काय होईल बघा. ठीक आहे, मी L1 ला काय दिला हो, L1 च्या एंटरिंग पोझिशनला मी डॉट दिला आणि L2 च्या आउटिंग पोझिशनला मी काय दिला, डॉट दिला. म्हणजे हा जो करंट आहे तो L1 कॉइलच्या डॉट मध्ये एंटर करतोय. सिमिलरली हा जो करंट आहे अगेन I2 काय करतोय, I करंट काय करतोय, फ्लो करतोय आणि दुसऱ्या कॉइल मधून काय करतोय, हा करंट या डॉट मधून काय करतोय, लिव्ह करतोय. जर करंट आपण डॉट कन्व्हेन्शन मध्ये पाहिलं होतं, जर करंट एका कॉइलच्या डॉटला एंटर करत असेल आणि दुसऱ्या कॉइलच्या डॉट मधून जर लिव्ह करत असेल तर त्यामध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, त्या सेल्फ इंडक्टन्सला काय करणार आहे, अपोज करणार आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये हा जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय होणार आहे, हा म्युच्युअल इंडक्टन्स हा अपोज करणार आहे. अपोज कोणाला करणार आहे, सेल्फ इंडक्टन्सला अपोज करणार आहे. मग या सिरीज कनेक्शन मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या सिरीज कॉइलचं कनेक्शन असू शकतं. एका सिरीज कॉइल मध्ये काय एका कनेक्शन मध्ये काय असू शकतं, जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करतोय. दुसऱ्या सिरीज कनेक्शन मध्ये काय असेल, एक म्युच्युअल इंडक्टन्स दुसऱ्या सेल्फ इंडक्टन्सला काय करेल, अपोज करेल. मग यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये कसं लिहू शकतो बघा. ठीक आहे, याला हा सपोर्ट करतोय, याचा अर्थ हा काय करतोय, म्युच्युअल इंडक्टन्स ऍड करतोय. कोणामध्ये, सेल्फ इंडक्टन्स मध्ये ऍड करतोय. मग याच कॉइलचं नाव आपण असं लिहू शकतो का हो, फिगर ए जी आहे या फिगरला ए फिगरला आपण असं लिहू शकतो, सिरीज ऍडिंग कनेक्शन. म्हणजे काय होतंय, म्युच्युअल इंडक्टन्स ऍड होतोय सेल्फ इंडक्टन्सला. त्याचबरोबर फिगर बी आहे, या फिगर बी लाच मी असं लिहू शकतो का बघा हो, सिरीज अपोजिंग कनेक्शन. यालाच आपण सिरीज ॲडिटिव्ह पोलॅरिटी आणि सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असंही म्हणू शकतो. म्हणजे सिरीज कनेक्शन मध्ये आपल्याला दोन टाईपची कनेक्शन पाहायला भेटणार आहेत, सिरीज ॲडिटिव्ह कनेक्शन आणि सिरीज अपोजिंग कनेक्शन. ही आपली बेसिक आयडिया झाली. आपण कनेक्शन कसं करू शकतो याच्याबद्दल जर आणखी आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर ते आपण कसं पाहू शकतो बघा. सिरीज कनेक्शनच बद्दलच बोलतोय आपण. सिरीज कनेक्शन बद्दल बोलत असताना मी दोन कॉइल घेतल्या, या सिरीज कनेक्शनचे दोन टाईप असू शकतात. ते दोन टाईप कसे असतील ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे सिरीज पहिला टाईप काय असणार आहे, ॲडिंग कनेक्शन. म्हणजे काय असणार आहे हो, म्युच्युअल फ्लक्स काय असणार आहे, सेल्फ फ्लक्सला काय करणार आहे हो, सपोर्ट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे करंट जो एंटर होणार आहे हा करंट काय करणार आहे हो, दोन्ही कॉइलच्या डॉटला काय करणार आहे हो, एंटर करणार आहे. त्यामुळे जो म्युच्युअल फ्लक्स तयार होणार आहे हा काय करणार आहे, याला सपोर्ट करणार आहे. याचं जर आपल्याला कनेक्शन डायग्राम पाहायचे असेल तर आपण कसं कनेक्ट करू शकतो बघा. हा काय झाला हो, व्ही ऑफ टी झाला. ठीक आहे, ह्या दोन कॉइल मी काय करतोय हो, सिरीज मध्ये कनेक्ट करतोय. ठीक आहे, हा झाला करंट आय ऑफ टी. या कॉइल मध्ये एंटर होणारा करंट काय आहे हो, डॉटला. या कॉइल मध्ये पण एंटर होणारा करंट हा काय आहे हो, डॉटला. म्हणजे दोन्ही कॉइल मध्ये L1 हा सेल्फ इंडक्टन्स, L2 याचा सेल्फ इंडक्टन्स. सिमिलरली याच्या दोन कॉइल मध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स कसा असणार आहे हो, M असणार आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही कॉइल मध्ये करंट हा काय करतोय, डॉटला एंटर करतोय. याचाच अर्थ हा M काय करणार आहे हो, सपोर्ट करणार आहे. सपोर्ट कोणाला करणार आहे, या सेल्फ इंडक्टन्सला. मग आपण इक्वेशन डिराइव्ह केलं होतं डॉट कन्व्हेन्शनल मध्ये. जे डॉट कन्व्हेन्शनल मध्ये आपण इक्वेशन डिराइव्ह केलं होतं ते इक्वेशन कसं आलं होतं बघा, V1 ऑफ टी. आपण डॉट कन्व्हेन्शनल मध्ये जे इक्वेशन डिराइव्ह केलं होतं ते इक्वेशन कसं आलं होतं, ज्यावेळेस दोन्ही कॉइल ह्या सिरीज मध्ये कनेक्ट असतील किंवा दोन्ही कॉइलचा म्युच्युअल इंडक्टन्स हा एकमेकाला सपोर्ट करत असेल त्यावेळेस जे इक्वेशन आलं होतं ते L1 इंटू di1 बाय dt प्लस M इंटू di2 बाय dt. त्यावेळेस जो करंट होता तो सेकंडरी कॉइलचा करंट होता. या ठिकाणी हा जो व्होल्टेज सोर्स आहे हा सिंगल व्होल्टेज सोर्स आहे. मी याला रिप्रेझेंट करतो V ऑफ टी इज इक्वल टू हा जो करंट आहे हा करंट काय करतोय, या L1 मध्ये जे इंड्यूस्ड व्होल्टेज करतोय V ऑफ टी इज इक्वल टू L1 इंटू di बाय dt प्लस हा कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स झाला, सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज झालं. त्याचबरोबर हे सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज काय करतोय, सेल्फ इंड्यूस्ड EMF, सेल्फ इंडक्टन्स काय करतोय, दुसऱ्या कॉइलला आपण मॅग्नेटिक फ्लक्स लिंक करतोय. मग दुसऱ्या कॉइलचा जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळे जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होतोय तो म्युच्युअल इंडक्टन्स कसा आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग हा जो M आहे पहिल्या कॉइलचा दुसऱ्या कॉइल सोबत जो म्युच्युअल होतोय त्याला आपण M इंटू करंट किती फ्लो होतोय हो, di बाय dt एवढ्या अमाऊंटचा करंट या ठिकाणी फ्लो होतोय. सिमिलरली आपण
दुसऱ्या कॉइलकडे गेलो, दुसऱ्या कॉइलमधून पण फ्लो होणारा करंट काय आहे हो, L2 आहे. म्हणजे करंट काय आहे हो, I आहे. म्हणजे करंट I आहे, इंडक्टर काय आहे, L आहे. इंडक्टर व्होल्टेज काय असणार आहे हो, L2 इंटू di/dt प्लस ऑफ, अगेन प्लस साइन काय आहे हो, दोन्ही पण कॉइल मध्ये काय करतोय, करंट एंटर करतोय डॉट टर्मिनलला. मग प्लस साइन घेतलं, प्लस साइन घेतल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, प्लस ऑफ m इंटू di/dt. जर हे इक्वेशन आपण काय केलं, हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, L1 प्लस L2 इंटू di/dt. म्हणजे ह्या दोन टर्म मी काय केल्या, इक्वेट केल्या. सिमिलरली m di/dt प्लस m इंटू di/dt प्लस ऑफ m प्लस काय येणार आहे, हा m आणि हा m किती येणार आहे, ट्वाइस ऑफ m इंटू di/dt. हे इक्वेशन आपल्याला असं भेटणार आहे. ह्यालाच आपण अजून सिम्प्लिफाईड भाषेमध्ये कसं लिहू शकतो, L1 प्लस L2, हा पण di/dt आहे, हा पण di/dt आहे. आपण कॉमन घेतला तर आपल्याला ट्वाइस ऑफ m इंटू di/dt असं आपल्याला काय मिळू शकतो, व्होल्टेज मिळू शकतं. ठीक आहे, म्हणजे इंड्यूस्ड व्होल्टेज आपल्याला काय भेटलं, L1 प्लस L2 प्लस ट्वाइस m di/dt. आपण अकॉर्डिंग टू द इंड्यूस्ड व्होल्टेज, जे आपण इंड्यूस्ड व्होल्टेज पाहिलं होतं, जो टाइम व्हेरिंग करंट आहे, या टाइम व्हेरिंग करंटमुळे हे या ठिकाणी जे व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे, ते व्होल्टेज आपण या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ते व्होल्टेज कसं होतं हो, v ऑफ t इज इक्वल टू L इक्विव्हॅलंट ऑन टू di/dt. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंटमुळे जे व्होल्टेज इंड्यूस्ड होणार आहे, त्या व्होल्टेजला आपण कसं रिप्रेझेंट केलं होतं, v ऑफ t इज इक्वल टू L इंटू di/dt. या ठिकाणी L आहे, तो L कसा घेतला म्हणून L इक्विव्हॅलंट घेतला, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट इंडक्टन्सचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन एकमेकांशी कंपेअर केलं तर आपल्याला भेटणार काय आहे बघा, L इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, म्हणजे हाय टर्म, ही टर्म आणि ही टर्म काय आहे, सेम आहे, di/dt कॅन्सल होणार आहे. म्हणजे L इक्विव्हॅलंट इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस ट्वाइस m. हा रिझल्ट आपल्याला दोन कॉइल जर सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील, त्यांची जर पोलॅरिटी सिरीज ॲडिंग फ्लक्सची असेल, म्हणजे दोन्ही कॉइल मध्ये जर करंट पॉझिटिव्ह टर्मिनलला, दोन्ही कॉइल मध्ये जर करंट डॉट टर्मिनलला एंटर करत असेल, तर इक्विव्हॅलंट म्हणजे इंडक्टर्स, इक्विव्हॅलंट इंडक्टन्स जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपल्याला हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. L1 प्लस L2 प्लस ऑफ ट्वाइस ऑफ m, या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, डायरेक्ट L इक्विव्हॅलंट काढू शकतो. एक्झाम मध्ये बऱ्याचदा या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे झालं सिरीज ॲडिंगच्या बाबतीत. जर मी या ठिकाणी सिरीज अपोजिंगच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, सिरीज अपोजिंगच्या बाबतीत काय असू शकतं बघा, मी या ठिकाणी लिहितोय सिरीज अपोजिंग कनेक्शन. सिरीज अपोजिंग कनेक्शन आहे, याचा अर्थ काय असणार आहे हो, म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो सेल्फ इंडक्टन्सला काय करणार आहे हो, अपोज करणार आहे. मग सेल्फ इंडक्टन्सला जर अपोज करणार असेल तर तो कधी अपोज करू शकतो, जर एका कॉइल मध्ये करंट हा डॉटला एंटर केला आणि दुसऱ्या कॉइल मध्ये जर करंट डॉट पासून लिव्ह केला, म्हणजे या ठिकाणचा हा जर डॉट आहे, हा डॉट काढला आणि आपण जर डॉट या ठिकाणी दिला, तर हे कनेक्शन कसं झालं हो, सिरीज अपोजिंग कनेक्शन झालं. या कॉइल मध्ये करंट डॉटला एंटर करतोय, या कॉइल मधून करंट डॉट पासून लिव्ह करतोय, सिरीज अपोजिंग कनेक्शन झालं. म्हणजेच याचा जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे, हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, याला अपोज करणार आहे सेल्फ इंडक्टन्सला. मग याचं इक्वेशन अगेन आपण लिहू शकतो, v ऑफ t इज इक्वल टू L1 इंटू di/dt. आता या ठिकाणी हा अपोज करतोय, याचा अर्थ काय, करंट एंटर्स इनटू द डॉट टर्मिनल, यातून काय करतोय, करंट लिव्हज फ्रॉम डॉट टर्मिनल. म्हणजे या ठिकाणी जो m येणार आहे, हा m कसा येणार आहे, या ठिकाणचा m हा निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणचा m हा निगेटिव्ह आला. का निगेटिव्ह आला, कारण या ठिकाणचा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे, हा म्युच्युअल इंडक्टन्स काय होणार आहे, अपोज करणार आहे. कोणाला अपोज करणार आहे, सिरीज सेल्फ इंडक्टन्सला. सिमिलरली हा जो दुसरी कॉइल आहे, दुसऱ्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स L2 इंटू di/dt, अगेन ह्याचा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे, ते म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, अपोज करणार आहे. का अपोज करणार आहे, एका कॉइल मध्ये करंट एंटर करतोय डॉटला, दुसऱ्या कॉइल मध्ये करंट करतोय, लिव्ह करतोय डॉट पासून, म्हणून हा जो म्युच्युअल इंडक्टन्स येणार आहे, अगेन या ठिकाणी मायनस साइन येणार आहे. जर आपण हे इक्विव्हॅलंट केलं तर या ठिकाणी अगेन मायनस साइन येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणीही अगेन मायनस साइन येणार आहे. म्हणजे अगेन काय आलं बघा, v ऑफ t जर सिरीज अपोजिंग कनेक्शन असेल तर v ऑफ t इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस m इंटू di/dt. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन अगेन आपण इक्वेट केलं तर आपल्याला सिरीज अपोजिंग कनेक्शन मध्ये आपल्याला जो L इक्विव्हॅलंट मिळतो, तो L इक्विव्हॅलंट कसा मिळतो बघा, L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस m
L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस M हा जो L इक्विव्हॅलंट मिळालेला आहे हा L इक्विव्हलंट कशामध्ये मिळालेला हो सिरीज अपोजिंग कनेक्शन मध्ये मिळालेला आहे. हा जो L इक्विव्हलंट मिळालेला आहे तो सिरीज ॲडिंग कनेक्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. सिरीज अपोजिंग कनेक्शन असंही असू शकतं. त्याचबरोबर सिरीज अपोजिंग कनेक्शन कसं असू शकतं बघा. ठीक आहे, ह्या दोन कॉईल आहेत. या दोन कॉईल मध्ये करंट काय करतोय बघा. हा करंट आहे या कॉईल मधून लिव्ह करतोय आणि या कॉईल मध्ये करंट एंटर करतोय. हे ही सिरीज अपोजिंग कनेक्शन आहे. का सिरीज अपोजिंग कनेक्शन आहे. हा करंट काय करतोय या पहिल्या कॉईल मधून डॉट पासून लिव्ह करतोय आणि दुसऱ्या कॉईल मध्ये करंट काय करतोय डॉटला एंटर करतोय. या कॉईल मध्येही करंट पहिल्याला एंटर करतोय दुसऱ्याला लिव्ह करतोय. सिरीज अपोजिंग या कॉईल मध्ये सिमिलरली सिरीज अपोजिंग. जर सिरीज ॲडिंग बद्दल बोलायचं झालं तर सिरीज ॲडिंग आपण कसं लिहू शकतो बघा. दुसऱ्या वे मध्ये सिरीज ॲडिंग लिहायचं असेल आपल्याला. ही एक कॉईल झाली दुसरी कॉईल झाली. त्याचबरोबर दुसरं कनेक्शन आपण या ठिकाणी डिफाइन करतोय. ठीक आहे, सिरीज ॲडिंग बद्दल बोलतोय. सिरीज ॲडिंग. ठीक आहे, सिरीज ॲडिंग मध्ये करंट आहे I ऑफ टी हा एंटर करतोय पहिल्या डॉटला हा एंटर करतोय दुसऱ्या डॉटला. म्हणजे दोन्ही कॉईल मध्ये करंट काय करतोय डॉट मध्ये एंटर करतोय. याचा अर्थ ते सिरीज मध्ये ऍड होते. म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्सला काय करतोय सपोर्ट करतोय किंवा म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स मध्ये ऍड होतोय. सिमिलरली या ठिकाणी जर आपल्याला सिरीज कनेक्शन दाखवायचं असेल तर ते कनेक्शन कसं दाखवू शकतो. या ठिकाणी हा करंट डॉट मधून लिव्ह करतोय. सिमिलरली दुसऱ्या कॉईल मध्ये पण करंट डॉट मधून लिव्ह करत असेल दोन्ही कॉईल मध्ये करंट काय करतोय डॉट मधून लिव्ह करतोय. हेही कनेक्शन कशाचं आहे सिरीज ॲडिंग कनेक्शन आहे. सिरीज ॲडिंग कनेक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे हे झालं आपल्या सिरीज कनेक्शन बाबत. ठीक आहे, आपल्याला आता बोलायचं आहे पॅरलल कनेक्शन. मग पॅरलल कनेक्शन मध्येही आपल्याला अशाच प्रकारचे कनेक्शन पाहावे लागतील. मग ते कनेक्शन कसे असू शकतात ते आपल्याला पाहायचं आहे. सिरीज ॲडिंग कनेक्शन असेल तर L इक्विव्हलंट आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो. जर सिरीज अपोजिंग कनेक्शन असेल तर L इक्विव्हलंट आपण कसा कॅल्क्युलेट करतो ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण पॅरलल कनेक्शन कडे जाणार आहे. पॅरलल कनेक्शन आहे याचा अर्थ काय आहे त्या जो दोन कॉईल आहेत त्या दोन कॉईल कशा असणार आहे तो पॅरलल मध्ये कनेक्टेड असणार आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी डायरेक्टली पॅरलल ॲडिंग कॉईल लिहितोय किंवा पॅरलल ॲडिंग कनेक्शन लिहितोय किंवा पॅरलल कपल्ड कॉईल लिहितोय. मग पॅरलल कपल्ड कॉईल मध्ये सुद्धा काय असणार आहे ॲडिंग नेचर मध्ये असणार आहे किंवा त्याला ॲडिटिव्ह पोलॅरिटी असं म्हणतो किंवा त्याचबरोबर ॲडिटिव्ह सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी त्यालाही आपण असंही या ठिकाणी म्हणू शकतो. मग आपण तिसरा पार्ट आपला घेतोय पॅरलल कनेक्शन ऑफ कपल्ड कॉईल. ठीक आहे, मग या पॅरलल कनेक्शन मध्ये आपल्याला पॅरलल कनेक्शन कॉईलचं कसं असू शकतो बघा. ही एक कॉईल आहे ही एक दुसरी कॉईल आहे. ह्या दोन कॉईल कशा आहेत एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत. या कॉईलचा सपोज सेल्फ इंडक्टन्स L1 आहे. या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स सपोज L2 आहे. ठीक आहे, करंट जो आहे हा करंट जो आहे I ऑफ टी आहे. हा I ऑफ टी करंट याच्यामध्ये काय करतोय या डॉट मध्ये एंटर करतोय. सिमिलरली हा या ठिकाणी आलेला करंट काय असणार आहे I1 ऑफ टी. सिमिलरली या ठिकाणी जो करंट येणार आहे तो I2 ऑफ टी असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणचा करंट काय असणार आहे I2 ऑफ टी असणार आहे. म्हणजे करंट काय असणार आहे वेगवेगळा असणार आहे. पॅरलल कनेक्शन आहे. ठीक आहे, या ठिकाणी पण करंट मी डॉटला एंटर करतोय. म्हणजे काय करतोय बघा करंट दोन्ही ठिकाणी डॉट मध्ये एंटर करतोय. याचाच अर्थ असा होतोय की यामध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे या दोन कॉईल मधला म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्सला सपोर्ट करणार आहे. मग या सेल्फ इंडक्टन्सला जर हा म्युच्युअल इंडक्टन्स सपोर्ट करणार असेल तर पॅरलल कनेक्शन ऑफ कपल्ड कॉईल म्हणजे यालाच आपण लिहू शकतो पॅरलल ॲडिंग कनेक्शन. ठीक आहे, म्हणजे पॅरलल ॲडिंग कनेक्शन किंवा त्याला आपण पॅरलल ॲडिटिव्ह पोलॅरिटी असंही लिहू शकतो. का कारण दोन्ही कॉईल मध्ये करंट काय करतोय पॉझिटिव्ह टर्मिनलला या ठिकाणी एंटर करतोय. मी या ठिकाणी व्होल्टेज घेतोय V ऑफ टी. ठीक आहे, या V ऑफ टी मुळे जो करंट होतोय तो करंट काय करतोय दोन्ही कॉईल मध्ये एंटर करतोय. पण तो एंटर करत असताना कुठं करतोय डॉट टर्मिनलला एंटर करतोय. सिमिलरली मी पॅरलल ॲडिंग कनेक्शनचं दुसरं कनेक्शन घेतलं तर ते कसं असू शकतं बघा.
ठीक आहे. या ठिकाणी मी करंट काय केला हो, करंट एंटर केला दोन्ही ठिकाणी डॉट मधून. या ठिकाणी जर करंट मी दोन्ही कॉइल मधून डॉट मधून जर लिव्ह केला असेल, ठीक आहे, डॉट मधून जर मी करंट लिव्ह केला तर तेही कनेक्शन आपण पॅरलल ॲडिंग कनेक्शन आहे असं कन्सिडर करू शकतो. यांच्यामध्ये पण जो म्युच्युअल इंडक्टन्स तयार होणार आहे तो आपण एम या लेटरने डिनोट करतो. मग हा म्युच्युअल इंडक्टन्स जर दोन्ही कॉइलमध्ये करंट डॉट टर्मिनलला एंटर होत असेल तर हा म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे, एकमेकाला काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे की अपोज करणार आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग या पॅरलल कनेक्शन मध्ये आपण एल इक्विव्हॅलेंट असं कसा कॅल्क्युलेट करू शकतो तो बघा. एल इक्विव्हॅलेंट इन पॅरलल कनेक्शन इज इक्वल टू पॅरलल कनेक्शनचा एल इक्विव्हॅलेंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा गरजेचा आहे कारण एक्झाम मध्ये बऱ्याचदा सिरीज कनेक्शन हे सोपं असतं. सिरीज कनेक्शन आपल्याला डायरेक्ट आपण कॅल्क्युलेशन करू शकतो पण पॅरलल कनेक्शन जरा डिफिकल्ट आहे. पॅरलल कनेक्शन वरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मध्ये आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन होतं म्हणून पॅरलल कनेक्शनचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पॅरलल कनेक्शनचा जर एल इक्विव्हॅलेंट करंट हा दोन्ही कॉइल मध्ये डॉट टर्मिनलला एंटर करत असेल तर याला आपण सिरीज ॲडिंग पोलॅरिटी असं म्हणतो किंवा सिरीज ॲडिंग कनेक्शन असं म्हणतो. तो एल इक्विव्हॅलेंट आपण कॅल्क्युलेट करतो L1 L2 मायनस ऑफ एम स्क्वेअर डिवायडेड बाय L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस एम. हा फॉर्म्युला आपल्याला पॅरलल ॲडिंग कनेक्शन मध्ये लक्षातच ठेवायचा आहे. जर पॅरलल कनेक्शन मध्ये जर फ्लक्स म्युच्युअल फ्लक्स जर ऍड होत असेल तर एल इक्विव्हॅलेंट आपण कसा कॅल्क्युलेशन करतो, L1 L2 मायनस ऑफ एम स्क्वेअर L1 प्लस L2 मायनस ट्वाइस एम. ठीक आहे. एल इक्विव्हॅलेंट आपण कॅल्क्युलेशन कसा करतो, L1 L2 मायनस ऑफ एम स्क्वेअर एल डिवायडेड बाय L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस एम. हे कनेक्शन कसं झालं हो, पॅरलल ॲडिंग कनेक्शन बाबत झालं. जर आपल्याला याच ठिकाणी पॅरलल अपोजिंग कनेक्शन बद्दल बोलायचं असेल, मी या ठिकाणी बोलतोय, या ठिकाणी चौथा पार्ट लिहितोय पॅरलल अपोजिंग कनेक्शन बद्दल बोलायचं झालं तर पॅरलल अपोजिंग कनेक्शन आहे. याचा अर्थ काय हो, दोन कॉइल असणार आहेत. त्या कॉइल कशा असणार आहेत, तो पॅरलल मध्ये कनेक्टेड असणार आहेत. पण पॅरलल मध्ये कनेक्टेड जर असल्या तर एकामध्ये करंट काय करणार आहे, डॉट मध्ये एंटर करणार आहे. दुसऱ्या कॉइल मध्ये करंट काय करणार आहे, डॉट पासून लिव्ह करणार आहे. हा करंट या ठिकाणी एंटर केला, या ठिकाणी करंट दुसरा लिव्ह झाला म्हणजे करंट I1 ऑफ टी या ठिकाणी एंटर होतोय, दुसऱ्या कॉइल मधून करंट I2 ऑफ टी लिव्ह होतोय. याचाच अर्थ या दोघांमध्ये जो म्युच्युअल फ्लक्स जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो काय करतोय, एकमेकांना अपोज करतोय. जर एकमेकांना म्युच्युअल फ्लक्स अपोज करत असेल तर त्या कनेक्शनला आपण काय म्हणतो, पॅरलल अपोजिंग कनेक्शन असं म्हणतो. मग ह्या कॉइलचं कनेक्शन आपण दुसऱ्याही पद्धतीने लिहू शकतो. ते दुसऱ्या पद्धतीने आपण कसं लिहू शकतो बघा. ठीक आहे. या कॉइल मध्ये करंट काय केला, या डॉट मधून लिव्ह केला, या कॉइल मध्ये काय करणार आहे, करंट एंटर करणार आहे. म्हणजे हे दोन्ही कनेक्शन असले म्हणजे डॉट टर्मिनल मध्ये करंट एकात एंटर करतोय, दुसऱ्यामध्ये करंट लिव्ह करतोय. याचाच अर्थ ते कनेक्शन कसं आहे, पॅरलल अपोजिंग कनेक्शन आहे. मग या कॉइलचा पॅरलल अपोजिंग कनेक्शनचा किंवा पॅरलल सबट्रॅक्टिंग पोलॅरिटीचा कनेक्शनचा एल इक्विव्हॅलेंट आपण काढण्यासाठी फॉर्म्युला घेतो. एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 L2 मायनस ऑफ एम स्क्वेअर डिवायडेड बाय L1 प्लस L2 प्लस ऑफ ट्वाइस एम. ठीक आहे. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करतो आणि या फॉर्म्युलानुसार पॅरलल अपोजिंग कनेक्शनचा एल इक्विव्हॅलेंट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. या ठिकाणी हा जो एम आहे, हा एम काय हो, म्युच्युअल इंडक्टन्स आहे. या ठिकाणी हा जो L1 आणि L2 आहे, हा L1 आणि L2 काय आहे, तो सेल्फ इंडक्टन्स आहेत. ह्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स L1, या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स काय झाला हो, L2 झाला. जर या दोन कॉइल मध्ये जर म्युच्युअल इंडक्टन्सच नसेल म्हणजे हा एमच प्रेझेंट नसेल, म्हणजे कॉइलचं एका कॉइलचं दुसऱ्या कॉइलची काही कपलिंगच नसेल किंवा म्युच्युअल फ्लक्सच तयार झाला नसेल तर एल इक्विव्हॅलेंट इन केस ऑफ पॅरलल हा जर एमच नसेल म्हणजेच एम जर 0 असेल तर एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. म्हणजे इंडक्टर पॅरलल मध्ये आपण जसे कनेक्ट करतो तसा इक्विव्हॅलेंट इंडक्टन्सचा येऊ शकतो. सिमिलरली याच्यामध्ये जर एम इज इक्वल टू 0 असेल तर काय येणार आहे हो, एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ सेल्फ इंडक्टन्स डिवायडेड बाय सम ऑफ सेल्फ इंडक्टन्स असा एल इक्विव्हॅलेंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हे झालं आपलं सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. आपण इंडक्टन्स कसा एल इक्विव्हॅलेंट कसा कॅल्क्युलेशन करू शकतो ते आपण पाहिलं. वेगवेगळ्या कनेक्शनसाठी, सिरीज कनेक्शनसाठी सिरीज ॲडिंग कनेक्शन, सिरीज अपोजिंग कनेक्शन, पॅरलल ॲडिंग कनेक्शन, पॅरलल
अपोजिंग कनेक्शन हे वेगवेगळ्या टाईपसाठी आपण काय केले हो फॉर्म्युले पाहिले. आणि ह्या मॅग्नेटिक कपल्ड सर्किटमध्ये याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो पार्ट एक्झाममध्ये येतो तो पार्ट आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्या पार्टचा आपण शॉर्टमध्ये काय करूया रिव्हिजन करूया आणि या ठिकाणी मॅग्नेटिक कपल्ड सर्किट हा टॉपिक या ठिकाणी आपण कन्क्लूड करूया. ठीक आहे. मॅग्नेटिक कपल्ड सर्किटमध्ये आपण पहिल्यांदा टर्म पाहिली सेल्फ इंडक्टन्सची. सेल्फ इंडक्टन्स आपण कसा डिफाईन केला होता. सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय I म्हणजे फ्लक्स लिंकेज डिवायडेड बाय करंट. यालाच आपण N फाय बाय I असंही लिहिलं होतं. याचं युनिट काय होतं हेनरी हो याचं युनिट होतं. त्याचबरोबर आपण म्युच्युअल इंडक्टन्स पाहिला होता. म्युच्युअल इंडक्टन्सची डेफिनेशन लिहिताना आपण लिहिलं होतं N2 इंटू 512 डिवायडेड बाय I1. ठीक आहे. म्हणजे काय होतं याच्यामुळं करंट इन वन कॉइल प्रोड्युसेस इंड्युस्ड व्होल्टेज इन अदर कॉइल. त्याला आपण काय म्हणतो म्युच्युअली इंड्युस्ड EMF म्हणतो. आणि त्या म्युच्युअल इंड्युस्ड EMF मुळे जो इंडक्टन्स तयार होणार त्याला आपण काय म्हणतो म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतो. त्याचबरोबर हे आपण L आणि M च्या बाबतीत पाहिलं होतं. त्यानंतर आपण डायरेक्टली गेलो होतो आपण पाहिलं होतं कोएफिशियंट ऑफ कपलिंग. कपलिंग कोएफिशियंट आपण डिफाईन केला होता. हा काय रिप्रेझेंट करतो हा रिप्रेझेंट करतो कॅपॅबिलिटी ऑफ फ्लक्स लिंकेज. हा रिप्रेझेंट काय करतो लिंकिंग कॅपॅसिटी ऑफ फ्लक्स लिंकेज टू द अदर कॉइल. म्हणजे एखाद्या कॉइलची फ्लक्स लिंकेजची कॅपॅबिलिटी किती आहे तो रिप्रेझेंट करू शकतो. मग याला आपण 512 डिवायडेड बाय 5 यालाच आपण 521 डिवायडेड बाय 5 असं लिहिलं होतं. त्याचबरोबर इन टर्म्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आपण K ला लिहिलं होतं K इज इक्वल टू M डिवायडेड बाय L1 L2. ठीक आहे. मग या K ची रेंज आपण पाहिली होती 0 टू K. ठीक आहे. 0 पासून 1 पर्यंतची रेंज होती. आयडियल केसमध्ये ती 0 पण असू शकते. आयडियल केसमध्ये ती 1 पण असू शकते. जर K लेस दॅन 0.5 असेल तर त्याला आपण काय म्हणतो लूजली कपल्ड कॉइल म्हणतो. जर K ग्रेटर दॅन 0.5 असेल तर त्याला आपण काय म्हणतो टाइटली कपल्ड कॉइल म्हणतो. जर K इज इक्वल टू 0 असेल तर कॉइल कशी आहे त्या कॉइलमध्ये कोणताही कपलिंग कोएफिशियंट नाही. याचा अर्थ जर K इज इक्वल टू 0 आहे तर M इज इक्वल टू 0 आहे. म्युच्युअल इंडक्टन्स 0 असेल. जर K इज इक्वल टू 1 असेल तर कॉइल मध्ये कनेक्शन कसं असणार आहे परफेक्ट कनेक्शन असणार आहे. हेही आपण या ठिकाणी पाहिलं होतं. मग याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी हे लक्षात कसं ठेवायचं तेही आपण सांगितलं होतं. M इज इक्वल टू K अंडर रूट ऑफ L1 L2 म्हणजे KL राहुल हे जर फक्त नाव आपण लक्षात ठेवलं तर आपण म्युच्युअल इंडक्टन्स आपण लक्षात ठेवू शकतो. मग यावरून आपल्याला L1 आणि L2 म्हणजे सेल्फ इंडक्टन्स देतील कॉइल 1 चा, सेल्फ इंडक्टन्स देतील कॉइल 2 चा, आपल्याला M पण देतील, आपल्याला काढायला सांगतील K किंवा आपल्याला K पण देतील, आपल्याला काढायला सांगतील M. मग ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला बेसिक क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आपण कपलिंग कोएफिशियंट पाहिले त्यानंतर आपण डॉट कन्व्हेन्शन पाहिलं. त्या डॉट कन्व्हेन्शन मध्ये आपण पाहिलं की जर करंट हा कॉइलच्या दोन्ही कॉइलच्या जर डॉट मध्ये एंटर करत असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे सपोर्ट करणार आहे. जर करंट हा दोन्ही कॉइलच्या एका कॉइलच्या डॉट मध्ये एंटर करतोय आणि दुसऱ्या कॉइलच्या डॉट मधून लीव्ह करतोय तर तो जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स काय करणार आहे त्या सेल्फ इंडक्टन्सला काय करणार आहे अपोज करणार आहे. तेही आपण इक्वेशनच्या माध्यमातून पाहिलं. आणि आपण लास्टला काय पाहिलं सिरीज आणि पॅरलल कनेक्शन सिरीज अँड पॅरलल कनेक्शन ऑफ कॉइल पाहिलं. त्या सिरीज अँड पॅरलल कनेक्शन मध्ये आपण काय पाहिलं दोन कॉइल जर सिरीज ऍडिंग मध्ये असतील तर आपण L इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेशन केला होता L1 प्लस L2 प्लस ट्वाइस M. त्याचबरोबर जर दोन कॉइल ह्या सिरीज अपोजिंग मध्ये असतील तर आपण L इक्विव्हॅलेंट पाहिला होता L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस M. ह्या दोन फॉर्म्युला आपण पाहिला होता. त्याचबरोबर कॉइलचं कनेक्शन जर पॅरलल मध्ये असेल पॅरलल ऍडिंग असेल तर पॅरलल ऍडिंग मध्ये आपण L इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेशन केला होता L1 L2 मायनस ऑफ M स्क्वेअर डिवाइडेड बाय L1 प्लस L2 मायनस ऑफ ट्वाइस M. हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. त्याचबरोबर पॅरलल अपोजिंग मध्ये जो आपण L इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला पाहिला होता L इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 L2 मायनस ऑफ M स्क्वेअर डिवाइडेड बाय L1 प्लस L2
प्लस ऑफ ट्वाइस एम हे फॉर्म्युला आपण वेगवेगळे फॉर्म्युला या ठिकाणी पाहिले होते. मग मॅग्नेटिक कपल्ड सर्किट याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या फक्त एवढ्याच गोष्टी आहेत. यामध्ये आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट हा तर फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो किंवा या 4 फॉर्म्युलावरती एखादा प्रॉब्लेम किंवा हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ जो कपलिंग कोएफिशियंट आहे किंवा जो सेल्फ इंडक्टन्स आहे याच्यावरती आपल्याला बेसिक प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. किंवा ह्या के ची व्हॅल्यू किती आहे, के ची व्हॅल्यू 1 असेल तर त्या कॉइलला आपण कसली कॉइल म्हणू शकतो, म्हणजे ती परफेक्टली कपल्ड आहे, लूजली कपल्ड आहे किंवा टाइटली कपल्ड आहे, असे बेसिक प्रॉब्लेम यावरती आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याबरोबर सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे. सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू फ्लक्स लिंकेज डिवाइडेड बाय करंट असणार आहे. यालाच आपण साय बाय आय, यालाच आपण एन फाय बाय आय याने डिनोट करतो. एन नंबर ऑफ टर्न आहे, फाय म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, डिवाइडेड बाय करंट केला आपल्याला इंडक्टन्स भेटणार आहे. या इंडक्टन्सला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला मॅग्नेटिक कपल्ड सर्किट या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचे. थँक्यू.